सर्व अच्युत गोत्रे बंधू भगिनी व साधू संतांना दंडवत प्रणाम. मागील सत्संगामध्ये आपण साहित्याच्या दृष्टिकोनातून प्राथमिक स्वरूपातील जे साहित्य आहे त्या संदर्भात चर्चा केली व लोकांनी काही प्रश्न विचारले होते. त्या प्रश्नावरती आपण चिंतन केलं होतं. त्यानंतरही लोकांनी अनेक फोन केले आणि त्या फोनमधून अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारला. खरं म्हणजे आपण समाजात राहतो आणि त्यामुळे समाजाचे संकेत आपल्याला पाळावे लागतात आणि ते सर्वदंशी चक्र प्रभूंनी पण आपल्याला आदेश केलेला आहे. समाजात राहत असताना समाजाव्यतिरिक्त राहणं इतकं सोपं नाही. ती व्यावहारिक कुशलता जर आपल्याकडे असेल तर आपण नक्कीच आपला धर्म सक्षमपणे सांभाळू शकतो. मागील सत्संगामध्ये दशक्रियेचे अन्न, वास्तुशांतीचे अन्न, सत्यनारायणाला जर गेलो आपण नातेवाईकांच्या ठिकाणी तिथले अन्न किंवा भंडारा वगैरे लोक करतात, गोंधळ घालतात लग्नाच्या वेळेस, अशा अनेक प्रसंगी आपल्याला जेवणाचा प्रसंग येतो. लग्न असतं, एंगेजमेंट असते आणि त्यावेळेस मग ते अन्न आपण ग्रहण करू नये का, करावं तर काय होईल? कारण कर्मराठीमध्ये अन्न हे पूर्ण ब्रह्म सांगितलेलं आहे. आणि जेव्हा आपण अन्य लोकांमध्ये जातो आणि त्यावेळेस आपण हे नाकारतो त्यावेळेस ते सांगतात, अरे अन्न आहे, अन्नाला काय होतंय? जेवण आहे, जेवणाचं तुम्ही जेवलेच पाहिजे. आणि त्यातून अनेक समस्या आपल्याला निर्माण होतात. खरं म्हणजे समाजात राहत असताना काही गोष्टी तुम्हाला पाळाव्या लागतील आणि पाळाव्या लागतात, परंतु किती आणि कशा पद्धतीने पाळायच्या हा धर्माच्या अनुषंगाने आपण विचार केला पाहिजे. आपल्यासाठी धर्म हा मुख्य विषय असला पाहिजे. आपल्यासाठी धर्म हे प्रथम साध्य असलं पाहिजे आणि बाकीच्या सर्व गोष्टी दुय्यम असल्या पाहिजे. परंतु आज आपल्या धर्मातील अज्ञानामुळं सामाजिक बाब ही आपली मुख्य झालेली आहे आणि धर्म हे अनुषंगिक झाला आहे. आणि म्हणून आपल्याला धर्म न समजल्यामुळं धर्म सांभाळता येण्यासाठी अनेक अडचणी निर्माण होतात. खरं म्हणजे हे जे अन्न आहे, हे अन्न जर आपण खाल्लं, ग्रहण केलं तर आपण लगेच मृत्यूशय्येवरती पडू, आजारी होऊ, अशातला कोणताही प्रकार होत नसतो. लोकांमध्ये एक भीती निर्माण झाली आहे याविषयी. त्यांनी काहीही परिणाम होणार नाही आपल्या शरीरावर, परंतु आपला जो धर्म आपण सांभाळत असतो त्या धर्मासाठी नक्कीच अडथळे निर्माण ते जेवण करू शकतं. का ते जेवण अडथळे निर्माण करू शकतं? एक परमेश्वराने सुंदर असा दृष्टांत सांगून आपल्याला हे जाड्य कसं निर्माण होतं हे समजावण्याचा प्रयत्न केलेला आहे. एक गाव असतं, त्या गावामध्ये एक मंदिर असतं आणि त्या मंदिरात एक पुजारी असतो. तो पुजारी नित्यनेमाने सकाळी उठून सर्व मंदिर साफ करतो. त्या देवतेची विनम्र भावे, मनोभावे पूजा अर्चा करतो. ती आरती 3-3 वेळेस केल्यानंतर तिथली स्वच्छता, तिथली प्रसन्नता लोकांना भावते. आणि लोक ज्यावेळेस त्यांच्याकडे जातात त्यांना ते चांगले म्हणतात, शाबासकी देतात की तुम्ही खूप चांगली सेवा करतात. मग एकदा कधीतरी गावामध्ये एखाद्या प्रतिष्ठित लोकांचा काही कार्यक्रम असतो. त्या लोकांनी पुजाऱ्याला मान सन्मानाने जेवणासाठी बोलवलेलं असतं. मग पुजारी आहे आणि म्हणून त्याला जेवणाला बोलावल्यानंतर अत्यंत आपुलकीने, प्रेमाने त्याला जास्त जेवण घालतात. पुजारी पण जेवण चांगलं करतो आणि जेवण केल्यानंतर तो आपल्या मंदिरात जेव्हा जातो, आता जेवण केल्यानंतर साहजिकच झोप येते. या झोपाच्या पाठीमागचं कारण काय आहे? एक सायंटिफिकली एक सायन्स असं सांगतं की ज्यावेळेस आपण जेवण करतो त्यावेळेस ते अन्न पचवण्यासाठी आपल्या शरीराची जी रक्त विसरण जी प्रक्रिया आहे ती पूर्णपणे पोटाकड मेंदूकडून
वळवल्यात जाते आणि त्यामुळं मेंदू जड पडून आपल्याला झोप येते. त्यालाही तसंच झालं. जेवण पूर्ण आणि जास्त केल्यामुळं त्याला झोप येते. तो त्या देवतेकडेच पाय करून झोपतो. एकदा झोप आली का मनुष्य कुठे आहे, काय आहे, कधी आहे, कसे हातपाय याचा काही विचार करत नाही. आपल्याला तो प्रसंग अनुभव आपल्याला कधीतरी आला असेल. तो त्या देवतेकडे पाय करून झोपतो. झोपल्यानंतर त्या देवतेला पाय लागतात त्याचे आणि ते पाय लागल्यानंतर ती देवता त्याला अप्रत्यक्षरित्या सुचवते की अरे तू काय करतोय, मला पाय लागले. तो जेव्हा जागा होतो तेव्हा तो म्हणतो, त्या देवतेला उद्देशून सांगतो का तू माझी माय आहे, माझी पिता आहे आणि मी तुझी एवढी सेवा करतो, थोडेसे पाय लागले तर काय फरक पडतो, मी पाय तुझ्याकडे केले तर काय फरक पडतो, तू माझी मी तुझा आहे. अशा पद्धतीनं ती अपवित्रता, त्याच्या मनातला जो भाव आहे तो खंडित होतो. दिवसेंदिवस गावामध्ये त्याच्या प्रतिष्ठेनुसार आज ह्या घरी जेवायला, उद्या त्या घरी जेवायला त्याला पुजाऱ्याला बोलवायला सुरुवात होते. त्यातून त्याचा जो नियमित धार्मिकतेचा जो उपक्रम होता त्यात खंड पडायला लागतो. मग तो कधी म्हणतो सकाळी आपण आरती केली होती, आता दुपारी काय करायची गरज आहे, दुपारी केली होती मग संध्याकाळी काय करायची गरज आहे, कालच मंदिर साफ केलं मग आज काय झाडण्याची गरज आहे. अशा पद्धतीनं त्या उपक्रमामध्ये खंड पडतो आणि तो त्या भक्तीपासून तुटत तुटत जात असतो. एक वेळ अशी होते की तो 8-8 दिवस मंदिर साफ करायचा नाही. आळस निर्माण झाले असल्यामुळे त्या देवतेची भक्ती त्यांनी कमी करून टाकली. कधीतरी दिवा लावणे, कधीतरी अगरबत्त्या लावणे, कधीतरी मंदिर साफ करणे असा उपक्रम चालू झाला. एके दिवशी एक गावातली स्त्री येते. ते मंदिरात घाण बघितल्यानंतर ती त्या पुजारी बाबाला म्हणते की पुजारी बुवा ते मंदिर मी साफ करू का. पुजारी म्हणतो करा ना, मंदिर साफ करणे काय आमचीच मक्तेदारी नाही, तुम्ही साफ करा, व्यवस्थित धार्मिकता करा. त्याप्रमाणे ती स्त्री दररोजच त्या मंदिरात यायला सुरुवात होते. ती साफसफाई करत असते. त्यातून ओळख निर्माण होते. त्या ओळखीचं रूपांतर त्यांचं भविष्यामध्ये ते एकमेकाशी लग्न करतात, त्यांना मुलं बाळ होतात आणि ते मुलं बाळ मग तिथंच हागायला मुतायला लागतात, घाण करायला लागतात. आणि म्हणून गावातले लोक ज्यावेळेस त्यांना मंदिरात आल्यानंतर त्यांना हे सर्व दिसतं, त्यावेळेस गावातले प्रतिष्ठित लोक त्या पुजाऱ्याला सांगतात की तुम्ही आता लेकुरवाळे झाले, तुम्ही आता इथं राहू नका, तुम्ही गावात राहायला जा. मग तो गावात राहायला जातो. आपल्या संसारासाठी कामधंदा करायला लागतो, त्याच्यातच त्याचा वेळ जायला लागतो. मग दररोजचा जो पुजारी मंदिरामध्ये भक्ती करत असताना मनोभावे जी भक्ती करत होता त्यात खंड पडला. तो 2-4-8 दिवसांनी यायला लागला. कधीतरी साफसफाई करायला लागला, कधीतरी दिवा लावायला लागला. अशा पद्धतीनं तो त्या भक्तीपासून दूर जातो. हे सर्व झालं कशामुळं, त्याला त्याची प्रतिष्ठा निर्माण झाली. त्या प्रतिष्ठेमुळे त्याला लोकांनी जेवायला बोलवलं आणि ते अन्न त्यांनी ग्रहण केल्यानंतर जाड्य निर्माण झालं. ह्या दशक्रियेच्या, वास्तुशांतीच्या किंवा अनेक ठिकाणच्या ज्या जेवणामुळे आपल्यामध्ये अशी बौद्धिक जाड्य तयार होतं आणि आपण या धर्मापासून दूर जाण्याची शक्यता असते. खरं म्हणजे आपला हा परमार्ग, परमेश्वराचा जो मार्ग आहे आपल्याला अनंत जन्मानंतर, अनंत सृष्टीनंतर भेटलाय, तो किती जपायचा आपण आणि किती सांभाळायचा ही त्याच्या जाणीवेचा आणि त्याच्या ज्ञानाचा प्रश्न आहे. आणि उन्ही आपण समजून घेतलं पाहिजे. लग्न कार्य हे जे संस्कार सोहळे असतात तिथं आपल्याला अनेक वेळा जावं लागतं. खरं म्हणजे तिथं काही धार्मिकतेचा प्रश्न नाही, परंतु लग्नामध्ये वधूवरांच्या आईवडिलांनी किंवा लोकांनी जेवणाचं जे आयोजन केलेलं असतं त्या लग्नाच्या निमित्ताने केलेलं असतं. आणि निमित्ताचं कोणतंही अन्न हे त्या निमित्ताच्या केलेल्या प्रभावानुसार त्याचं राजस, तामस आणि सात्विकपणा ठरत असतो. आणि म्हणून आपण ते अन्न नाही ग्रहण केलं तरी अतिउत्तम, परंतु जर करावंच लागलं तर तिथं आपण त्या
समोर आलेल्या ताटाचा संकल्प कृष्णार्पण श्रीचक्रार्पण करून प्रार्थना करून 2 घास कमी जर जेवले तर चालू शकतं, परंतु हा एक पर्याय आहे. दशक्रियेचं अन्न खाऊच नाही, कारण ते तामस अन्न असतं. हे मागच्या वेळेस मी बोललो होतो. अनेक ठिकाणी वास्तुशांती केल्या जातात, तिथं देवतेची होम हवन केले जातात. त्या देवतेला आवाहन करून तिथं ती पूजा अर्चा केली जाते आणि त्या निमित्ताने ते जेवण केलं जातं. त्यामुळे तिथलं अन्न खाण्याचा प्रश्नच येत नाही. सत्यनारायण हे देवतेचाच धार्मिकता असते, देवतेच्याच अनुषंगाने केलेली असते आणि त्यामुळं देवतेचं अन्न आहे. तसंच भंडाऱ्याचं अन्न असेल, काही लोक ड्युट्या वगैरे करतात, गोंधळ घालतात, हे देवतेच्या अनुषंगाने आवाहन करून निर्माण केलेलं अन्न असल्यामुळं ते उपदेशी लोकांनी, नामधारकांनी, वासनिकांनी किंवा साधू संतांचा तर विषयच नाही, घेऊच नाही. घेण्याचा प्रसंग निर्माण झाला तर आपण कोणत्या पद्धतीनं कुशलतेने तो प्रसंग हाताळायचा ही त्याच्या धर्माच्या निष्ठेवरचा भाग असतो. आपल्याला धर्म खरा, धर्म पहिला की समाज पहिला, समाज खरा, हे आपण एकदा ठरवलं की यात आपोआपच तडजोड न करण्याचा भाग, निष्ठा निर्माण होते आणि आपण त्या गोष्टी हाताळू शकतो. खरं म्हणजे अभ्यास करत असताना काय करावं, काय नाही करावं, विधी आणि अविधीचं जर ज्ञान आपल्याला असेल तर धर्म सांभाळणं जगात सर्वात सोपी गोष्ट मी समजतो. एकदा तुम्हाला कळालं की काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे, काय केलं तर काय होईल, त्याचा परिणाम काय होईल, हे एकदा जर तुम्हाला कळालं की करायचं की नाही करायचं हे ठरलं जातं आणि त्यानुसार आपण कृती करतो, आचार करतो. आणि म्हणून धर्म आपला जर पाहिला असेल तर ह्या गोष्टी आपण अत्यंत कुशलतेने समजून घेतल्या पाहिजे. आपण आता अभ्यासाला सुरुवात केलेली आहे. 6 सत्संग आज आपले आतापर्यंत झालेले आणि वेगवेगळ्या विषयावरती आपण ते विचार मांडलेले. खरं म्हणजे आपल्या डोक्यामध्ये पहिलं असलेल्या ज्या गोष्टी, समज असेल, गैरसमज असेल, अज्ञान असेल, अन्यथा ज्ञान असेल, हे पहिलं डोक्यातून आपलं काढलं पाहिजे. परमेश्वराने यासाठी खूप सुंदर वचन सांगितले. बिडारावर काय बिडार असेल, म्हणजे एका घरामध्ये एखादं कुटुंब राहत असताना त्याच घरामध्ये दुसरं कुटुंब राहायला कसं येऊ शकतं. आणि म्हणून धर्माच्या अनुषंगाने आपल्या डोक्यामध्ये, आपल्या बुद्धीमध्ये किंवा आपल्या विचारामध्ये पहिले जे गैरसमज असतील, जे अज्ञान असतील, जे अन्यथा ज्ञान असेल, ते आपण काढून आपलं डोकं रिकामं केलं पाहिजे. आणि जेव्हा रिकामं आपण डोकं करू त्यावेळेस जे सात्विक तत्वज्ञान, हे निर्गुण निराकाराचं जे परमेश्वराचं जे ज्ञान आहे ते आपल्या डोक्यामध्ये जाऊ शकतं किंवा ते आपल्या डोक्यामध्ये ती जागा असेल तर ते व्यापू शकतं. आणि म्हणून आपण वेगवेगळ्या विषयावरती आतापर्यंत सत्संग घेतले, कारण अभ्यास करत असताना आपल्या जीवनाचे अडथळे आपल्याला काय आहे हे आपण समजणं अत्यंत गरजेचं. अडथळे आणि संकट आपल्याला एकदा कळाले की त्या कळण्यातून आपला रस्ता, आपल्याला प्रवास आपला जो जीवनाचा आहे तो सोपा जातो, सोपा होऊ शकतो. आणि म्हणून आपण या अनुषंगाने वेगवेगळ्या विषयावरती सत्संग घेतले. आपल्या डोक्यातले ज्या प्रश्न असतील, काही अडचणी असतील, काही गैरसमज असतील, ते काढण्याचा प्रयत्न केला. खरं म्हणजे आपल्या तत्वज्ञानाला आपण सुरुवात करावी, कुठून करावी आणि कशी करावी याविषयी खूप मतांतर आहे. मार्गांमध्ये जे साधू संत असतात आपल्या शिष्यांकडून अभ्यास कसा करून घेतात हे मी मागील सत्संगामध्ये आपल्याला बोललो. परंतु आपण संसारामध्ये राहत असताना आपला अत्यंत सर्वसाधारण बुद्धी किंवा सर्वसाधारण वेळ असताना अत्यंत कमी वेळेत आपल्याला जर धर्माचा अचूक अभ्यास जर करायचा असेल तर प्लॅनिंग अत्यंत गरजेचं आहे, आयोजन नियोजन अत्यंत गरजेचं आहे. म्हणून कोणत्या गोष्टीमध्ये आपली एनर्जी वेस्ट जाते ती न करता अत्यंत मूळ विषयाला आणि महत्वाच्या विषयाला हात घालून आपल्याला हा अभ्यासाला सुरुवात करायची. त्याच्यासाठी काही नियम अत्यंत महत्वाचे, काही शब्द आहेत की जे जुन्या मराठीतलीच आहेत परंतु त्याचा अर्थ आपल्याला समजणं अत्यंत गरजेचं आहे. कारण ते शब्द सतत आता आपल्या कानावर पडत राहणार. त्याचा अर्थ जर आपल्याला समजला तर त्यातला बोध किंवा त्यातली जी जाणीव आहे ती आपल्याला पटकन कळेल.
त्याचप्रमाणे आपण धर्मामध्ये अभ्यास करत असताना, धर्माच्या अभ्यासाला सुरुवात करत असताना धर्माच्या विषयी आपल्याला जनरल नॉलेज असणं अत्यंत गरजेचं आहे. अत्यंत सोपं आणि छोटं हे नॉलेज आहे, परंतु तरीही आपल्याला माहीत नाही. ही माहिती असणं हे आपली गरज आहे आणि तिथूनच आपल्याला सुरुवात करायची आहे. हा आजचा जो सत्संग आहे, तो सत्संग संपल्यानंतर पुढच्या सत्संग आपण मूळ विषयाला, मूळ तत्वज्ञानाला अभ्यासाला सुरुवात करणार आहोत. आणि म्हणून जनरल नॉलेजच्या अनुषंगाने आज आपला हा सत्संग आपण घेत आहोत. महानुभाव धर्माचा जो मूळ ग्रंथ आहे तो लीळाचरित्र आहे आणि हा लीळाचरित्र धर्मग्रंथ मराठीतला आद्य ग्रंथ आहे. हे माहीत असणं आपल्याला अत्यंत गरजेचं आहे, कारण ते स्वाभिमान आहे, अभिमान आहे. आणि ते लीळाचरित्र आपल्या संग्रही असणं अत्यंत गरजेचं आहे, कारण त्याच्याशिवाय तुम्हाला अभ्यासाला सुरुवात करता येणार नाही, त्याच्याशिवाय तुम्हाला अभ्यास पण करता येणार नाही. मागील सत्संगामध्ये याचा मी उहापोह केला होता, परंतु परत हा विषय आता पुढे कधीही येणार नाही आणि म्हणून मी या साऱ्या गोष्टी तुम्हाला परत सांगण्याचा प्रयत्न करतोय. त्याचं लिखाण परमपूजनीय माईंभट यांनी वाजेश्वरी रुद्रपूर येथे केलं आणि 1200 ते 1350 पर्यंत हे लीळाचरित्राचं लिखाण सुरू होतं. या लीळाचरित्रामध्ये जर तुम्ही बघितलं तर 3 भागामध्ये हे लीळाचरित्राचं लिखाण झालेलं आहे. पूर्वार्ध, उत्तरार्ध आणि एकांक काळ. परमेश्वराच्या या लीळाचरित्रामध्ये श्री दत्तात्रय प्रभूंच्या लीळेतून सुरुवात होते. चक्रपाणी प्रभूंच्या लीळांमधून सुरुवात होत असताना आचार्यांच्या अनुसरणापर्यंत हा पूर्वार्ध काळ असतो आणि आचार्यांच्या अनुसरणानंतर उत्तरार्ध काळाला सुरुवात होते. आणि त्यानंतर एकांकीच्या लीळा आहे ज्या परमेश्वर भक्तांव्यतिरिक्त एकटे भ्रमण करत असतानाच्या लीळा आहे. आणि मग प्रसंगानुरूप परमेश्वर स्वतः आपल्या श्रीमुखातून अनेक भक्तांना ह्या लीळा सांगतात. या सर्व लीळा एकांक लीळांमध्ये येत असतात. अशा 3 भागामध्ये लीळाचरित्र विभागले आहे. महानुभावांचा कलियुगा व्यतिरिक्त जो तात्विक ग्रंथ आहे तो म्हणजे श्रीमद भगवद्गीता. कारण द्वापार युगात श्रीकृष्ण महाराजांनी अर्जुन देवाला निमित्त करून हे तत्वज्ञान सांगितलं आणि ही भगवद्गीता जगमान्य ग्रंथ आहे. तो सर्व धर्माचा पाया आहे आणि त्याच्यावरती अनेक लोकांनी टीका लिहिलेली आहे. स्पष्टीकरणात्मक अनेक लोक फक्त गीतेवरती बोलत असतात. कारण श्रीमद भगवद्गीतेमध्ये जे तत्वज्ञान आहे आणि त्या तत्वज्ञानातूनच अनेक तत्वज्ञान निर्माण झालेले तुम्हाला दिसेल. म्हणून श्रीमद भगवद्गीतेचा प्राथमिक अभ्यास, प्राथमिक गोडी, प्राथमिक आपल्याला काही गोष्टी माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे. श्रीमद भगवद्गीता ही आपल्या संग्रही असली पाहिजे. आपल्या मार्गामध्ये किंवा आपल्या धर्मामध्ये अनेक साधू संतांनी या भगवद्गीता लिहिलेल्या आहे. रसार्थ चंद्रिका म्हणून खूप चांगली श्रीमद भगवद्गीता आपल्या धर्मामध्ये अभ्यासली जाते. त्या श्रीमद भगवद्गीतेमध्ये 18 अध्याय आहे आणि या 18 अध्यायांमध्ये सर्व श्लोकांची जर बेरीज केली तर ती 700 भरते. ही आपल्याला जनरल माहिती असायला पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही अन्य लोकांना धर्म सांगण्याचा, धार्मिकता सांगण्याचा प्रयत्न करतात तेव्हा सुरुवातच श्रीमद भगवद्गीतेपासून करा. खरं म्हणजे धर्म प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आपल्याला आपलं डोकं चालवण्याची अजिबात गरज नाही. कारण सर्वश्री चक्रप्रभूंनी अत्यंत सुंदरपणे याची मांडणी आपल्याला केलेली दिसते. ज्यावेळेस परमपूज्य माईन भटांची आणि सर्वश्री चक्रप्रभूंची डोमेग्राम येथे पहिली भेट होते त्यावेळेस श्री सर्वश्री चक्र स्वामी ह्या माईन भटांना पहिले अवतार श्रीकृष्ण महाराज सांगतात. का? तर त्यांची त्या श्रीकृष्ण महाराजांवरती परमेश्वर म्हणून श्रद्धा होती, निष्ठा होती, बुद्धी होती आणि त्यांनी निर्माण केलेल्या किंवा त्यांनी श्रीमुखातून सांगितलं श्रीमद भगवद्गीतेवरती अनासायच निष्ठा आणि श्रद्धा असणार. ते संस्कृत पंडित असल्यामुळं गीतेचा त्यांनी अभ्यास केलेला होता.
त्याचप्रमाणे आपण सुद्धा अन्य लोकांपर्यंत आपला धर्म सांगण्याचा जर प्रयत्न केला, सर्वात प्रथम हिंसेतून त्यांना बाहेर काढणं आणि का खाऊ नये हे आपण मागच्या सत्संगामध्ये बघितलं होतं. त्याला जर सायंटिफिकली समजून सांगितलं तर तो त्यापासून तुटेल. नंतर श्रीमद भगवद्गीतेची त्याला माहिती द्या. भगवद्गीतेची माहिती देणं म्हणजे खूप मोठं तत्वज्ञान त्याला सांगणं असं नव्हे की भगवद्गीता आपला मूळ ग्रंथ आहे, जगमान्य ग्रंथ आहे. तो हिंदू धर्माचा मूळ ग्रंथ असल्यामुळं जर आपल्याला हिंदू म्हणून घ्यायचा असेल तर गीता आपल्या संग्रही आणि गीता आपल्याला प्राथमिक स्वरूपात माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. हे जेव्हा त्याला सांगाल तुम्ही त्यावेळेस आपोआपच भगवद्गीतेविषयी त्याला आपले पण प्रेम निर्माण होईल आणि तो उपलब्ध करण्याचा प्रयत्न करा. खरं म्हणजे त्यावेळेस जर तुम्ही भगवद्गीता त्याला जर प्रेझेंट दिली तर ह्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या प्रभावशील ठरतात. कारण आम्ही सर्वज्ञ सेवा वास्तविक मंडळाच्या वतीनं गेली 5 वर्षापासून 10,000 भगवद्गीता आम्ही छापून घेतलेल्या आहे. आणि त्या जेव्हा सत्संगाच्या माध्यमातून आम्ही कुठं जातो तेव्हा फ्री वाटत असतो, मोफत वाटत असतो, किंवा आपल्या संपर्कामध्ये काही लोक येतात त्यांना आम्ही सांगितल्यानंतर जो नॉनव्हेज सोडेल लगेच त्याला लगेच गीता आम्ही प्रेझेंट देत असतो. अन्यथा गीता दिलेली आहे आणि त्यांनी नॉनव्हेज सोडलं नाही असं आम्हाला आढळलं तर ती गीता आम्ही परत घेत असतो. कारण चांगलं जे आहे त्याची स्वीकारायची ताकद, निर्णय क्षमता किती आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून भगवद्गीतेतलं हे तत्वज्ञान न माहिती होता आपल्याला एक सर्वसाधारण जनरल नॉलेज माहिती असायला पाहिजे. यामध्ये श्रीकृष्ण महाराजांच्या मुक्तीचे जे श्लोक आहेत ते साधारण 574 आहे. अर्जुन देवाच्या श्रीमुखीचे जे श्लोक आहेत ते 68 आहे. संजयाच्या मुखीचे जे श्लोक आहे ते 57 आहे. आणि धृतराष्ट्राच्या मुखीचा फक्त एक श्लोक आहे तर ज्याची सुरुवात श्रीमद भगवद्गीतेपासून केलेली आहे. मग पुढे जाऊन तुम्ही प्रत्येक अध्यायामधले श्लोक सुद्धा कोणत्या अध्यायात किती श्लोक आहे हे सुद्धा तुम्ही संग्रहित ठेवू शकता. पहिल्या अध्यायामध्ये 47 श्लोक, दुसऱ्या अध्यायामध्ये 73, तिसऱ्या अध्यायामध्ये 43, चौथ्या अध्यायामध्ये 42, पाचव्या अध्यायामध्ये 29 श्लोक आहे, 6व्या अध्यायामध्ये 47 आहे, 7व्या अध्यायामध्ये 30 आहे, 8व्या अध्यायामध्ये 28 आहे, 9व्या अध्यायामध्ये 34 आहे, 10व्या अध्यायामध्ये 42 श्लोक आहे, 11व्या अध्यायामध्ये 55 श्लोक आहे, 12व्या अध्यायामध्ये 20 श्लोक आहे, 13व्या अध्यायामध्ये 34 श्लोक आहे, 14व्या अध्यायामध्ये 27 श्लोक आहे, 15व्या अध्यायामध्ये 20, 16व्या अध्यायामध्ये 24, 17व्या अध्यायामध्ये 28 आणि सर्वात मोठा अध्याय आहे 18वा, त्याच्यामध्ये 77 श्लोक आहे. हे जनरल नॉलेज आपल्याला अत्यंत महत्त्वाचं आहे, आपल्याला माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. ज्यावेळेस तुम्ही लोकांना सांगता त्यावेळेस तुमचा आपोआपच प्रभाव निर्माण होतो, प्रभाव पडतो समोरच्यावरती आणि तो एकाग्रपणे तुमचा ऐकायला सुरुवात करतो. तुम्हाला किती नॉलेज आहे, किती ज्ञान आहे हे तो लगेच मापणार नाही, तपासणार नाही, परंतु यातून तुम्ही काहीतरी जाणता याची जाणीव त्याला होत असल्यामुळं तो तुमचा ऐकण्यासाठी तयार होतो, मानसिकी तयार होतो. आणि म्हणून या गोष्टीची आपल्याला माहिती असायला पाहिजे. ज्यावेळेस श्रीमद भगवद्गीता काय सांगते त्याच्यासाठी एवढे श्लोक पाठ करण्याची आवश्यकता नाही. 13वा अध्याय, 9वा अध्याय, 11वा अध्याय, शेवटचा अध्याय काही मोजके श्लोक जर तुम्ही घेतले तर लोकांपर्यंत हा धर्म नेणं तुम्हाला अत्यंत सोपं होऊन जाईल. कारण मी माझा अनुभव सांगतो, भगवद्गीता वाचन जरी मी 1, 2, 4 वेळा केली असेल तर मी मोजके श्लोक माझे पाठ झालेले आहे आणि ते मोजके श्लोक लोकांना मी सांगून धर्माकडे आकर्षित करत असतो. सर्व धर्माचा त्याग करा, एकाच परमेश्वराला एकनिष्ठपणे सर्व धर्मान परित्यज्य मामेक शरणम व्रज. हे जेव्हा तुम्ही म्हणाल त्यावेळेस आपोआपच त्याचं एक आकर्षण निर्माण होईल. त्याला सर्व देवतेची भक्ती सोडून एकनिष्ठ भक्ती करा. देवतेची भक्ती केली तर देवतांना प्राप्त होतील, पितरांची भक्ती केली तर पितरांना प्राप्त होतील. अशा पद्धतीने 11व्या अध्यायामध्ये परमेश्वरांनी विश्वरूप दाखवलं, शेवटच्या अध्यायामध्ये एकनिष्ठ भक्तीचा हट्ट धरला. हे असे मोजके श्लोक जर तुम्ही त्या व्यक्तीला जर सांगण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच तुमचा प्रभाव त्या व्यक्तीवर पडेल. आणि नॉलेज म्हणून तुम्हाला
ही संग्रह असणं अत्यंत गरजेचं आहे. मानव संप्रदायाचा जर तात्विक ग्रंथाचा जर आपण विचार केला तर सूत्रपाठ हा आपला तात्विक ग्रंथ आहे आणि त्या तात्विक ग्रंथावरतीच आपली वाङ्मयाची साहित्याची सर्व इमारत उभी आहे. आणि म्हणून केशराज भासांनी यात श्रीमुखीचेच फक्त सूत्र घेऊन त्याची बांधणी केलेली आहे. सूत्रपाठ हा आपल्या संग्रही असला पाहिजे. त्याच्यामध्ये सुद्धा पूर्वी प्रकरण, पंचकृष्ण, पंचनाम असे प्रकरण येतात. अन्यावृत्तीमध्ये वचन किती आहे? अन्यावृत्तीमध्ये 10 वचन आहे. युग धर्मामध्ये 28 वचन आहे. विद्यामार्गामध्ये 22 वचन आहे. संहार प्रकरणामध्ये 15 वचन आहे. संसरण प्रकरणामध्ये 27 वचन आहे. अस्थिपरीमध्ये 6 वचन आहे. महावाक्यामध्ये 9 वचन आहे. निर्वचनमध्ये 23 वचन आहे. उद्धरण प्रकरणामध्ये 66 वचन आहे. आचारमध्ये 289 वचन आहे. आचार मालिकेमध्ये 255 वचन आहे आणि विचारामध्ये 285 वचन आहे. अशा पद्धतीनं आपण ही सूत्रपाठाची माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. ज्यावेळेस तुम्ही चर्चा करतात त्यावेळेस श्री कृष्ण महाराजांची श्री भगवद्गीता जेव्हा त्याच्या डोक्यात बसते त्यावेळेस प्रत्येक युगात परमेश्वर अवतार घेतात आणि हा प्रत्येक युगातला परमेश्वर अवतार घेतो त्याचा उद्देश काय हे आपण पहिल्या सत्संगामध्ये चर्चा केलेली आहे. म्हणून त्याचं चिंतन सतत असणं गरजेचं आहे. ज्यावेळेस श्रीमद भगवद्गीता तुम्ही त्याला सांगू शकता, समजावू शकता, त्यावेळेस त्याला सांगितलं पाहिजे की ही झाली द्वापार युगातली सर्व सिस्टम, युगातली प्रोसेस. परंतु आज कलियुग आहे आणि ह्या कलियुगामध्ये मग परमेश्वराचा अवतार कोण, तो कसा ओळखावा लागेल. मग त्याच्याही पुढचं तत्वज्ञान ज्या परमेश्वराने सांगितलं तो म्हणजे परमेश्वर. पुढे जाऊन आपण सत्संगामध्ये परमेश्वर या विभागामध्ये या गोष्टी सर्व समजून घेणार आहोत. परमेश्वराचे कार्यकारण स्वरूप लक्षण. आणि म्हणून तुम्हाला हे सांगता आलं पाहिजे का द्वापार युगातले श्रीकृष्ण महाराज त्यांनीच कलियुगामध्ये 12 शतकावर श्रीचक्र प्रभू म्हणून नावाने अवतार घेतलाय. आणि श्रीमद भगवद्गीता जशी श्रीकृष्ण महाराजांनी सांगितली तसा सूत्रपाठ नावाचा जो ग्रंथ आहे सर्वज्ञ श्रीचक्र प्रभूंनी सांगितलाय. म्हणजे अप्रत्यक्षरित्या कलियुगाची ही श्रीमद भगवद्गीताच आहे. आणि त्याच्यामध्ये कोणते कोणते प्रकरण आहे, अन्यावृत्तीमध्ये सर्व देवतेंची माहिती आहे आणि त्या देवता फक्त देवता आहे, त्या परमेश्वर नाही, हे तुम्हाला सांगता जर आलं तर त्याच्यावरती नक्कीच प्रभाव पडेल. मग पुढच्या सर्वच प्रकरणांची थोडी थोडी माहिती तुम्हाला असणं अत्यंत गरजेचं आहे. कोणत्या प्रकरणामध्ये नेमकं काय सांगितलंय याच्यासाठी खूप मोठा अभ्यास करण्याची गरज नाही. तुम्ही दररोज सूत्रपाठाचं वाचन केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. आणि आज खूप उपलब्धी आहे खरं म्हणजे. त्या उपलब्धीवरती आपण पुढे बोलणार आहोत. त्यानंतर हे तत्वज्ञान समजण्यासाठी विचार मालिकेमध्ये 202 वचनं आहे आणि या सर्व वचनांची जर बेरीज केली तर 1237 वचनं एकूण येतात. त्यानंतर हे वचनं किंवा काही तात्विक अर्थ आपल्याला समजण्यासाठी परमेश्वराने 114 दृष्टांत सांगितले आणि ते 114 दृष्टांतांमधले काही दृष्टांत आपल्या मागच्या सत्संगांमध्ये अनेक आलेले आहेत. ते सुंदर असे दृष्टांत जर आपण अभ्यासले तर आपल्याला धार्मिकतेला तर उपयोग होईलच, परंतु आपल्याला समाजात जगत असताना एक नॉलेज म्हणून खूप मोठी त्याची उपलब्धी आपल्याकडे असेल. आणि म्हणून हे संग्रही असणं आणि त्याचा थोडा थोडा अभ्यास करणं हे आपलं प्रथम कर्तव्य, आपली पहिली ड्युटी आहे. आपल्या धर्मामध्ये परमेश्वराने 4 पदार्थ सांगितलेले आहेत. पदार्थ म्हणजे आपल्याला फक्त खाण्याचेच पदार्थ माहिती, परंतु परमेश्वराने पदार्थ हा शब्द इथं कोणत्या अर्थाने वापरलेला आहे तुमच्या लक्षात येईल. जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर हे 4 पदार्थ आहे. म्हणजे धर्माचे 4 खांबे आणि धर्म या 4 खांबांवरती उभा आहे आणि यावरतीच आपण पुढे विश्लेषण करणार आहोत. 4 साधने सांगितले ज्या साधनेच्या माध्यमातून आपल्याला साध्यापर्यंत पोहोचता येईल. स्थान जे आपण वंदन करत असतो, प्रसाद हे आपण कधीतरी वंदन करत असतो, वासनिक म्हणजे जे आपण आज संसारात राहत असताना परमेश्वर व्हावा, परमेश्वर होण्यासाठी जो प्रयत्न करणारा जो साधक असतो, किंवा अनुसरणाची तळमळ, परमेश्वराचं होण्याची तळमळ, इच्छा, वासना ज्याची आहे तो वासनिक. आणि त्यानंतर
ज्यांनी या वासनिक प्रवृत्तीतून किंवा वासनिकच्या पलीकडे जाऊन परमेश्वराचं झालंय, म्हणजे ते भिक्षुक ज्यांनी संन्यास दीक्षा घेतलेली आहे, जे अनुसरलेले असं आपण म्हणतो, ते अशी 4 साधने आपल्या धर्मामध्ये आहे. या 4 साधनांच्या संदर्भात आपण थोडा थोडा अभ्यास पुढे करणार आहोत. ही प्राथमिक माहिती आपल्याला असणं अत्यंत गरजेचं आहे. जेव्हा पाया पक्का असेल तेव्हा तुमची इमारत पक्की होईल. आणि म्हणून हा पाया आहे धर्माचा. स्थान हे आपल्यासाठी वंदनीय, पूजनीय, आपल्यासाठी श्रेष्ठ आहे. पण त्याच्या पुढे जाऊन त्याच्यापेक्षा प्रसाद ही वंदनीय, श्रेष्ठ आहे. त्याच्या पुढे जाऊन वासनिक श्रेष्ठ आहे. आणि त्याच्या पुढे जाऊन भिक्षुक आपल्यासाठी सर्वश्रेष्ठ आहे. ही मांडणी सुद्धा त्या पद्धतीनेच केलेली आहे. जीवाला जीव समजला पाहिजे म्हणून प्रथम परमेश्वराने पहिला जीव सांगितला. नंतर देवता समजण्यासाठी, देवतापासून तुटण्यासाठी दुसरं देवता सांगितल्या. ह्या देवतेतून तुटल्यानंतर मनुष्य प्रपंचात अडकतो. प्रपंच सांगितल्यानंतर त्या प्रपंचातून हा जीव निघाला पाहिजे आणि परमेश्वराच्या ठिकाणी एकनिष्ठपणे तो वेधला पाहिजे. म्हणून परमेश्वराने जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर अशी मांडणी केलेली आहे. 4 युगे आहे. त्यात कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. युग धर्मामध्ये आपण जेव्हा जातो तेव्हा कृतयुगाचं किती लाख वर्ष, त्रेतायुगाचं किती लाख वर्ष, द्वापारयुगाचं किती लाख वर्ष, कलियुगाचं किती लाख वर्ष हे आपल्याला लगेच नॉलेज भेटत. म्हणजे 32 लाख वर्षाचं कृतयुग, त्याच्यापेक्षा निम्म्यानी 16 लाख वर्षाचं त्रेतयुग, त्याच्यापेक्षा निम्म्यानी 8 लाख वर्षाचं द्वापारयुग, त्याच्यानंतर निम्म्यानी 4 लाख वर्षाचं कलियुग. या 4ही युगाच्या वर्षाची बेरीज जर केली तर 60 लाख वर्ष होतं. आणि त्याला एक चौकडी म्हटलं जातं. आणि अशा अनंत चौकड्या मिळून एक सृष्टी तयार होते. सृष्टी अति दीर्घ परमेश्वरांनी सांगितलेली. आणि ह्या अनंत चौकडीतून एक जी सृष्टी निर्माण झाली, त्या सृष्टीमध्ये परमेश्वराने एका जीवाला एकदाच बोध देण्याची प्रयोजन केलेलं आहे. म्हणजे आपण किती भाग्यवान आहोत हे आपण लक्षात घ्या. आणि हे जे बोध परमेश्वराने आपल्याला दिलेलं आहे, जर तो आपण नाही सांभाळला तर त्याची संधी आपल्याला पुढच्या सृष्टीमध्ये येईल. आणि पुढची सृष्टी कधी हे कोणीही सांगू शकत नाही. कारण सृष्टी अति दीर्घ, अनंत चौकडीचं एक सृष्टी, ते कधी संपेल आणि परत परमेश्वराला प्रवृत्ती निर्माण होऊन परत नवीन सृष्टी, त्याच्यात आपला जन्म, त्याच्यात परत बोधाची प्रक्रिया. म्हणजे ही संधी आपली शेवटची असं समजूनच आपण चाललो पाहिजे. कारण जेवढी सृष्टी असते जेवढं संसरण तेवढंच संहार, जेवढा दिवस तेवढीच रात्र, त्या पद्धतीनं ही प्रक्रिया चालू असते. आपला जो मूळ तत्वाचा जो गाभा आहे, मूळ तत्व जे आहे द्वैतवादी. आपण द्वैतवादी म्हणजे जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर याला वेगळं आपण समजतो. आणि माळकरी संप्रदाय किंवा इतर लोक, आपल्या व्यतिरिक्त जे लोक आहेत ते अद्वैतवादी. अद्वैत म्हणजे जीव, देवता, प्रपंच, परमेश्वर या सर्वांना एक ते समजतात. सर्व काही एक, आणि ते सर्व एक समजणं म्हणजे अद्वैतवाद. पण आपण अद्वैतवादी नाही, आपण द्वैतवादी आहे. म्हणून श्रीकृष्ण मार्गाने सांगितलेल्या भगवद्गीतेमध्ये द्वैतवाद तुम्हाला पानोपानी दिसेल. आणि त्याच्यावरती लिहिणाऱ्या टीकेवर मध्ये सुद्धा तुम्हाला द्वैतवादच दिसेल. परंतु हा संभ्रम लोकांमध्ये निर्माण झालेला असल्यामुळे अद्वैतवादाकडे लोक जास्त झुकलेले दिसणार. याचं पाठीमागचं कारण, इथं आयऱ्या गैऱ्याचं काम नाही. त्याला लागती योग्यता, त्याला लागतं कस, त्याला लागती चिकित्सा, त्याला लागतो अभ्यास. आणि त्या अभ्यासातून एक आव्हान द्वैतवादाचं परमेश्वराने आपल्याला सांगितलेलं आहे. आणि ते पेलवणं आपल्या जीवामध्ये ताकद असताना पण आपण ते पेलवलं पाहिजे, ते ज्ञानाद्वारे. आपल्या धर्मामध्ये 13 आमनाय पद्धत आहे. आणि ते 13 आमनायाच्या माध्यमातून हा धर्माची परंपरा आजपर्यंत आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे. परमेश्वर प्राप्तीची 2 साधने परमेश्वराने सांगितली, ज्ञान व प्रेम. एक तर परमेश्वर ज्ञानाने भेटेल किंवा प्रेमाने भेटेल. यावरती पुढे जाऊन आपल्याला खूप सुंदर असा सत्संग घेता येणार आहे आणि आपण तो घेणार आहे. ज्ञान प्राप्ती म्हणजे काय, प्रेम प्राप्ती म्हणजे काय, ज्ञानाला कसली प्राप्ती, प्रेमाला कोणती प्राप्ती, कशी काय, सर्व पुढे येणार आहे. हा धर्म आचरण करणाऱ्यांचा धर्म आहे. इथं बोलणारे, ऐकणारे, सांगणारे
त्याला आपण धर्माचं म्हणत नाही. आचार्य तयाचा धर्म परमेश्वराने स्पष्ट सूत्र सांगितलेलं आहे. जो आचरण करल या तत्वज्ञानाचं, जो परमेश्वराची आज्ञा प्रतिपालन करल, त्याचा हा धर्म आहे. आचरण न करणाऱ्याचा धर्मच नाहीये. आणि म्हणून जे आचरण करत नाही किंवा आचाराचा विषय टाळतात किंवा आचारामध्ये जाण्याचा प्रयत्न करत नाही, त्याचा हा धर्म नाही. आचारामध्ये खूप आचार परमेश्वराने सांगितलेला आहे, परंतु आपल्याला किती पाळता येतो, किती पाळता येईल, किती गरजेचं आहे याचा विचार करून आपण पुढे सरकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मागील सत्संगामध्ये मी तुम्हाला सांगितलं का असे कितीतरी सूत्र आहे तर तुम्ही आजही ती पाळू शकतात. सूत्रपाठात जा आणि त्या सूत्रांची वेगळी एक संग्रह करा का ही सूत्र आज मी पाळू शकतो किंवा पाळण्याचा प्रयत्न करू शकतो. यामध्ये आपल्या धर्माची सुरुवात नामधारकापासून होते. जेव्हा तो धर्म समजून घेतो किंवा तुमच्यासारखे ज्ञानी लोक एखाद्या व्यक्तीला समजून सांगतात की जीव आणि देवता, देवता आणि परमेश्वर कसे वेगळे आहे, भक्ती आपण का करावी, कोणाची करावी, कशासाठी करावी, त्यातून काय फायदा होईल, त्यावेळेस तो आकर्षित होऊन धर्माचं नाम घेतो, म्हणजे उपदेश घेतो. कोणत्या तरी साधू संतांना निमित्त करून ते साधू संत स्वतःचं नाम देत नाही, परमेश्वराचं नाव देतात आणि त्याचं स्मरण आज आपण प्रत्येक जण करत असतो. कोणीही उपदेशी नामधारक असेल, कोणी वासनिक असेल, कोणी भिक्षुक असेल, चर्यावंत असेल, आचारवंत असेल, सर्वजण एकाच नामाचं स्मरण करतात. ते 5 नाम जे आपल्याला परंपरेने आलेले आहे, जे आपल्या गुरुने दिलेले आहे, त्याचं स्मरण सर्व करतात. तर त्याच नामाने वेद, बोध, साह्य आणि प्राप्ती होत असते. नामस्मरण करणं हा आपला मुख्य आचार आहे, परंतु त्या नामस्मरणावरती जाण्यासाठी आपल्याला अनेक अनुषंगिक आचार करावा लागेल, तेव्हाच ते नाम साधल्या जाईल. अन्यथा ते नाम परमेश्वराचं जरी आपण घेत असलो तर ते परमेश्वरापर्यंत कितपत पोचेल याला शंका निर्माण होते. आणि म्हणून आचारावरती जाऊन ते नामस्मरण जर केलं तरच त्या नामाचा आपल्याला फायदा होईल. नाहीतर आपण 50 गाठ्या केल्या पण उपयोगी किती लागल्या हे आपल्याला सांगता येणार नाही. आणि म्हणून नाम परमेश्वरांनी पहाटे घ्यायला लावलेले. सकाळी 3 ते 6 स्मरण केलं तर ते परमेश्वर म्हणतात ते नक्कीच मी स्वीकारेल. आणि म्हणून कधी खा, किती खा, कुठे खा, कसे झोपा असं परमेश्वर म्हणतात. असं नाही बाई, तुम्ही सकाळी उठलं पाहिजे आणि त्या सकाळच्या स्मरणामध्ये तुमच्या हृदयात मी स्वतः येईल असं परमेश्वर आपल्याला शब्द देतात, वचन करतात, प्रॉमिस करतात. आणि म्हणून आपण सकाळी पहाटे 3 ते 5, 3 ते 6 ला स्मरण केलं पाहिजे. आता आपण संसारात राहत असताना 3 ते 6 ला जर स्मरण केलं तर आपला दिवस पूर्ण खराब होणार, कारण जागरण, त्याच्यानंतर काम. परंतु 3 तास तुम्ही स्मरण नाही केलं तरी चालेल, पण उठण्याची सवय लावा. प्रथम एक गाठी जर केली, एक गाठी 5 मिनिटं लागतात स्मरण करायला, म्हणजे 25 मिनिटं. नंतर ही वेळ तुम्ही हळूहळू प्रॅक्टिसनी वाढवत नेऊ शकता. 1 ते सव्वा तास स्मरण करून तुम्ही परत जर झोपले, सकाळी 7 ला उठून तुम्ही तुमचा संसार काम करू शकता. हे प्रयोग आम्ही केलेले आणि म्हणून आम्ही तुम्हाला सांगतोय. आम्ही 3 तास स्मरण करून बघितलं. 3 तास स्मरण होतं सवय लागल्यानंतर, परंतु दुपारची वेळ, झोप, बाकीचं कामाचं ताण, टेन्शन यात आपल्याला अनेक अडचणी शारीरिक निर्माण होतात. म्हणून 1 ते 1.5 तास, 1 ते सव्वा तास जर तुम्ही पहाटेचं स्मरण केलं तर कोणत्याही प्रकारे प्रॉब्लेम, अडचणी येत नाही. हा अनुभवाने मी तुम्हाला सांगतोय. आणि म्हणून ती हळूहळू वेळ तुम्ही वाढवत नेली पाहिजे, ते स्मरण तुम्ही केलं पाहिजे. प्रथम नामधारक म्हणजे उपदेशी होतो, तोच उपदेशी क्रिया करायला लागतो, स्थान करायला लागतो, तुमच्या सारख्यांशी चर्चा करतो, मग त्याला आवड निर्माण होते. कोणताही उपदेशी लगेच त्याला आवडीपूर्वक तो धार्मिकता करेलच याची काही गॅरंटी नसते. त्याला हळूहळू आवड निर्माण होते, मग तो बोधवंत होतो. बोध तर झालेला आहे म्हणूनच त्याने उपदेश घेतलाय, परंतु धर्माच्या अनुषंगाने जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर याचे कार्यकारण स्वरूप लक्षणाने जो ओळखतो त्याला बोधवंत म्हटलं जातं. आणि म्हणून तो नंतर अभ्यास करायला लागतो,
सत्संगामध्ये येतो आणि तो बोधवंत होतो. आणि तोच बोधवंत नंतर वासनिक होतो का मला आता देव भेटला पाहिजे, मला देव समजला पाहिजे, मला देव कळाला पाहिजे. आणि ते करण्यासाठी परमेश्वराने सांगितले अनुसरण्याचा देव म्हणून अनुसरणाची तळमळ, अनुसरणाची इच्छा, अनुसरणाची अभिलाषा ठेवणारा वासनिक निर्माण होतो. आणि तोच वासनिक पुढे जाऊन दीक्षार्थी होतो. तो दीक्षा घेतो, त्या संसारातून बाहेर पडतो. आणि तोच दीक्षार्थी नंतर आचार करत असताना अनुसरलेला होतो. आणि त्या अनुसरल्याचा देव परमेश्वर म्हणतात देव असतो. आपल्या धर्मामध्ये देवतांची संख्या 81,10,10,000 देवता आहे. ह्या 81,10,10,000 देवता एका ब्रह्मांडात असे अनंत ब्रह्मांड परमेश्वराने सांगितलेले आहे. अनंत जीव आहे त्या अनंत ब्रह्मांडामध्ये. आणि अनंत ब्रह्मांडामध्ये अनंत जीवाला उद्धरण्यासाठी परमेश्वर अनंत अवतार घेत असतात. हे आपलं जनरल नॉलेज आपल्याला असायला पाहिजे. आपली जी परमेश्वराची परंपरा आहे पंचकृष्ण, म्हणजे सर्व श्री चक्रप्रभूंनी स्वतः माईन भट्टांना 5 अवतार सांगितले. अनंत अवतार जरी असले तरी ह्या 5 अवतारालाच आपण भजन, पूजन, स्मरण, चिंतन केलं पाहिजे. कारण अनंत अवतार परमेश्वराचे असतात आणि ते अनंत अवतार अनंत जीवासाठी कार्यरत राहतात. कारण आपला योग्यता, आपला अधिकार वाढेल कसा. आणि म्हणून त्या अवताराच्या संख्येमध्ये न जाता आपली जी परंपरा आहे, आपला जो धर्म आहे, आपलं जे तत्व आहे पंचकृष्णाचं आहे. आणि म्हणून पंचकृष्ण हे आपल्यासाठी आपलं दैवत आहे. त्याचं स्मरण चिंतन आपण केलं पाहिजे. हे परमेश्वर 3 प्रकारे अवतार घेतात. गर्भी म्हणजे श्रीकृष्ण महाराजांनी, श्री दत्तात्रय प्रभूंनी जसं गर्भातून अवतार घेतला त्या पद्धतीनं गर्भी अवतार. दवडणे श्री गोविंद प्रभू बाबांनी जसा दवडण्याचा अवतार घेतला. आणि पतित उठवले जसं श्री चक्रस्वामींनी पतित उठवलं. आता हे अवताराचे जे प्रकार आहे ते कशा पद्धतीने पुढे जाऊन आपण अभ्यासणारच आहोत. ज्याप्रमाणे परमेश्वराच्या अवतार घेण्याच्या परी आहे, प्रकार आहे, त्याच पद्धतीने परमेश्वराचे पद्धती पण आहे. परमेश्वर आवर दृश्य अवतार घेतात, परदृश्य अवतार घेतात आणि उभय दृश्य अवतार घेतात. तर आवर या शब्दाचा अर्थ म्हणजे परमेश्वराच्या अलीकडच. पर या शब्दाचा अर्थ म्हणजे परमेश्वरा साऱ्या देवतेच्या पलीकडचं म्हणजे परमेश्वर. आणि उभय दृश्य म्हणजे या दोन्हीच्याही मधला. त्याच्यासाठी दृष्टांत पाठात जर तेव्हा तुम्ही जाल तेव्हा पहिले दृष्टांत तुम्हाला अंतुलाचा बाहेर आणि उमरियाचा असे दृष्टांत, या दृष्टांतातून परमेश्वराची ह्या पद्धती परमेश्वराने समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ढोबळमानाने 2 अजून अवतार, अवर आच्छादनीचा पर आणि पर आच्छादनीचा अवर असे अवतार पण सांगितले जाते. परंतु त्यालाच अवर आणि पर असे अवतार म्हटल्या जातं. संहार होत असताना परमेश्वराने संहाराचे 3 प्रकार सांगितले. ते अवांतर सार म्हणजे अष्टभैरवाच्या स्थानापर्यंत जो संहार होतो त्याला अवांतर सार म्हणतात. आणि हा संहार होण्यासाठी 8ही भैरव जे विद्यावंत असतात ते एकाच वेळी दुखावले गेले तरच होते. ते शक्यतो होत नाही. परंतु ती जर प्रकार घडला तरच हा अवांतर संहार होऊ शकतो. दुसरा संहार जो आहे युगांतीचा संहार, 4 युगाच्या शेवटी होणारा जो संहार असतो. म्हणजे कलियुगाच्या संपलं की त्याच्यानंतर संहार होऊ शकतो, त्याला युगांतीचा संहार म्हणतात. आणि महासार म्हणजे समग्र जीवांना परमेश्वरांनी जर परमेश्वराची ज्ञानपाळी जर फिरवली किंवा फिरल्यानंतर हा संहार होऊ शकतो. याला कोणत्याही प्रकारची काळ मर्यादा नाही. आणि म्हणून आपण किती भाग्यवान आहोत का आज आपल्याला हा धर्म समजला, आपल्याला परमेश्वर कळाला, परमेश्वराने आपल्याला बोधरूपी स्पर्श केला आणि त्या परमेश्वराने ज्या नामाचा अभिमान घेतला ते नाम आपल्याकडे आहे. आणि म्हणून त्या नामाचा आपल्याला अत्यंत अभिमान असला पाहिजे. त्या ज्या नामाचा अभिमान परमेश्वराला आहे त्याचा अभिमान जर आपण घेऊन स्मरण चिंतन केलं तर नक्कीच आपला अभिमान परमेश्वराला असेल. आपण मूर्तीपूजक नाही, आपण स्थान पूजक आहोत, प्रसाद पूजक आहोत. परमेश्वराने यावरती स्पष्ट आपल्याला अनेक सूत्रांमधून सांगितलेले आहे
की तुम्हाला दगड ओटे गोटे जे बी आहे ते वंदनीय पूजनीय आहे. त्याच्यावरती एक वेगळा देवपूजा नावाचा विषय आपण घेणार आहोत. या देवपूजा नावाच्या या विषयावरती मी महानुभव संदेशमध्ये एक लेख सविस्तरपणे लिहिलेला आहे. कोणाला जर पाहिजे असेल तो लेख तर मला नक्की कळवा. मी PDF फाईल तुम्हाला पाठवेल. तो लेख वाचा, तेव्हा आपल्याला कळेल की आपण देवपूजा करतोय कशी करतोय, त्याची परंपरा काय आहे आणि ह्या परंपरेच्या नावाखाली आपल्यावरती काय काय लादल्या गेले आणि आपण त्या देवपूजेमध्ये काय ठेवलं पाहिजे, काय नाही ठेवलं पाहिजे आणि ह्या देवपूजेच्या माध्यमातून कशा पद्धतीने आपण सावधानता बाळगली पाहिजे. आज जिथं श्रद्धा असते तिथं अंधश्रद्धा असते, जिथं ज्ञान असतं तिथं अज्ञान असतं, जिथं श्रद्धा आणि साऱ्या गोष्टी प्रत्येक ठिकाणी असल्यामुळं एक चुकीच्या परंपरा आपल्या धर्मामध्ये येतात आलेल्या आहे. त्याच्यापासून वाचण्यासाठी आपल्याला ज्ञानाची अत्यंत गरज आहे. परंतु मूर्तीपूजक जरी नसलो तरी आपल्या पूजेमध्ये अनेक मूर्त्या तुम्हाला घडवलेल्या मढवलेल्या दिसतील. हा काय प्रकार आहे? किंवा काही स्थानाच्या ठिकाणी स्थानावरतीच काही मूर्त्या तुम्हाला लावलेल्या दिसतील. तर ही आपल्या परमेश्वराच्या धर्माची जाणून घेण्याची जी योग्यता आहे ती कमी असल्यामुळे आपण याला आधार सापडलेला आहे. जसं आहे तसं भजन पूजन परमेश्वरांनी करायला लावलं, परंतु भावक्रियेच्या नावाखाली या मूर्तीपूजा आपल्याकडे खूप सुरू झालेली आहे. खरं म्हणजे स्थान स्वच्छतेच्या माध्यमातून आपण स्वच्छ ठेवलं पाहिजे. ते भजन पूजनाचं एक साधन आपलं आहे. परंतु त्याच्यावरती स्नानाच्या माध्यमातून अनेक आपण मूर्तीला जसे अन्य लोक दही टाकतात किंवा चंदनाचं लेप लावतात, अशा प्रकारे आपण सुद्धा या स्थानाच्या ठिकाणी या क्रिया करत असतो. ह्या भावक्रिया आहे, परंतु त्या मूर्ती पूजक मध्येच मोडतात. श्रद्धा किती ठेवायची, त्यात अंधश्रद्धा किती आहे, परत आपण किती ते पाळायचं किती नाही पाळायचं, ह्या आपला ज्ञानाचा आपल्या जाणीवेचा हा विषय आहे. सर्वात प्रथम जो उपदेशी आहे, जो प्राथमिक धार्मिकतेला लागतो, त्याला या गोष्टीची गरज असतेच आणि त्यांनी ते केलंच पाहिजे. कारण मी पण यातून गेलेलो आहे. मी परमेश्वराची पहाटे उठून सेवना केलेली आहे. परमेश्वराची सेवना म्हणजे विशेषाची सेवना आणि आपण अप्रत्यक्षरित्या त्या विशेषाला परमेश्वर समजतो, पण ते विशेष म्हणजे काही परमेश्वर नाही. ते स्थान म्हणजे काही परमेश्वर नाही, पण ते परमेश्वर आहे. त्या साधनातून आपल्याला साध्यापर्यंत जायचंय. एका मोबाईल मधून दुसऱ्या मोबाईल वरती आपल्याला कॉन्टॅक्ट करायचा आहे. त्याच्यासाठी दोन्हीकडे मोबाईल असणं, दोन्हीकडे नंबर माहिती असणं, दोन्ही रेंज असणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून ह्या परमेश्वराच्या नामाचं नामस्मरण करत असताना आपल्याला या साधनांचा फक्त वापर करायचा आहे, त्यात अडकायचं नाहीये. त्याचा वापर करून आपल्याला परमेश्वरापर्यंत पोहोचायचंय. म्हणून ह्या गोष्टी किती आपण स्वीकारायच्या आणि किती नाकारायच्या, बरं किती दिवस स्वीकारायच्या, हा आपण समजून घेण्याचा विषय आहे. भजन पूजन केलं पाहिजे. मी दररोज सकाळी देवपूजा करतो, दुपारी करतो, संध्याकाळी करतो, स्थान करतो, परंतु आता किती त्यात अडकायचं. मी देवाला प्रार्थना करतोय की देवा तुझे किती स्थान आहे तेवढे स्थान मी करण्याचा प्रयत्न करतो. त्या स्थानावरती मी का जातो, तर तू कोणत्या स्थानावर मला भेटशील, कोणत्या स्थानावरती तू मला दिसशील, या उद्देशाने येतोय. या उद्देशाने मी त्याचं भजन पूजन करतोय. परंतु तू का मला भेटत नाही, का मला दिसत नाही, का मला प्रचितीला येत नाही, ह्या अनुषंगाने आपण त्या स्थानावरती गेलो पाहिजे. आणि त्या प्रार्थनेतूनच आपल्याला परमेश्वर प्राप्तीचे जे रस्ते ते सापडत जातील. आणि म्हणून यात किती अडकायचं किती नाही अडकायचं हा तुमच्या ज्ञानाचा, तुमच्या प्रतीचा, तुमच्या ह्या पारमार्थिक आध्यात्मिक प्रगतीचा विषय ठरू शकतो. आणि म्हणून आपण मूर्ती पूजक नाही, म्हणून परमेश्वरांनी पुढे जाऊन सांगणार आहे. परमेश्वरांनी या गोष्टी आपल्याला, देव काय चित्राचा, देव काय दगडाचा, देव काय मातीचा, देव काय धातूचा, देव निरवनिराकार असा परमेश्वर जो आपल्याला परमेश्वरांनी स्वतः येऊन सांगितलाय, त्या निरवनिराकाराकडे आपल्याला जाण्यासाठी आपल्यालाही निरवनिराकार व्हावं लागेल. म्हणजे आपल्यालाही अव्यक्त व्हावं लागेल. खरं म्हणजे अव्यक्त परमेश्वराला
आपण व्यक्त होऊन भजन पूजन करतोय, किती लागेल याचा विचार करा. परमेश्वराला व्यक्त व्हावं लागतं आणि तो व्यक्त झालेला परमेश्वर आपण समजून जाणून उमजून त्याचं चिंतन करतो, त्याचं भजन पूजन करतोय, तेव्हा आपण कुठं धार्मिकतेला लागतोय. अन्यथा जर परमेश्वर व्यक्तच झाला नसता तर आपल्याला परमेश्वर समजला नसता, दिसला नसता, कळाला नसता आणि आपण परमेश्वराला कधीही प्राप्त करू शकलो नसतो. आपल्या धर्मामध्ये कोणतेही कर्मकांड नाही, विधी नाही, पण विधीने विधी स्फुरतो. म्हणजे कोणासाठी कशासाठी पुढे जाऊन याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत. परंतु आपला धर्म हा कर्मकांडा व्यतिरिक्त आहे, आपला धर्म अंधश्रद्धा व्यतिरिक्त आहे, हे आपण समजून घ्या. आपल्या धर्मामध्ये स्मरणाला अनन्यसाधारण महत्व आहे. बोध आणि बोधशक्ती परमेश्वराकडूनच होत असते. कोणत्याही जीवाकडून कोणत्याही जीवाला बोध होत नाही, हे आपण जर समजून घेतलं तर लक्षात येईल. परमेश्वर निमित्त करतात कोणत्या तरी जीवाला बोध देण्यासाठी, पण ती बोधशक्ती ही परमेश्वराकडूनच येत असते जीवाला. म्हणून आता मी जे तुम्हाला सांगतोय किंवा तुमच्याशी जो संवाद साधतोय तो तुम्हाला कितपत कळेल यात हजारो शंका असू शकतात, पण जे बी कळेल, जे बी समजेल, जे बी जाणवेल ते मात्र परमेश्वराकडून आलेलं आहे, ही निष्ठा ठेवा. ते मी तुम्हाला नाही जाणू शकत, तुम्हाला मी नाही सांगू शकत. आणि म्हणून परमेश्वराकडूनच प्रत्येक जीवाला जे बी यायचं ते येत असतं. जनरल नॉलेज म्हणून आपल्यामध्ये ज्यावेळेस आपण अन्यवृत्तीमध्ये जातो आणि त्या देवतेंचं अभ्यास करत असताना त्यांची जी काम करण्याची जी परिसीमा आहे त्याच्यामध्ये 1 योजन, 2 योजन, 500 योजन अशा प्रकारे विषय येत असतो. तर ते 1 योजन म्हणजे 12 किलोमीटर. त्याच्यामध्ये मतमतांतर आहे, कोणी म्हणतं 8 किलोमीटर, कोणी म्हणतं 12 किलोमीटर. आपण 12 किलोमीटर का पकडायचं तर कर्मभूमीच्या अनुषंगाने जर कर्मभूमीची 500 योजन त्या देवतेची परिसीमा आहे. 500 गुणिले 12 जर गेले तर 12 पंचे 60 म्हणजे 6000 व्यासाची ही कर्मभूमी आहे, म्हणजे भारत देश आहे. सायंटिफिकली जर आपण बसवायचं ठरलं तर त्यात ते बसतं आणि म्हणून 12 किलोमीटर आपण पकडण्याचा प्रयत्न करायचा. आपल्या धर्माचे प्रथम आचार्य श्री नागदेव आचार्य, प्रथम साहित्यिक पूजनीय माईंभट, प्रथम मराठीतला ग्रंथ लीळाचरित्र आहे. परत या ग्रंथांमध्ये 7 ग्रंथ मागच्या वेळेस आपण अभ्यासलेले आहे. त्या 7 ग्रंथांचा सुद्धा आपण अभ्यास केला पाहिजे, वाचन केलं पाहिजे. त्यानंतर पुढे जाऊन 5 स्थळाचा आपण मागच्या वेळेस विचार केला. आपल्याला पुढच्या सत्संगामध्ये जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर याला सुरुवात करणार आहोत आपण. आणि म्हणून या जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर याचे कार्य, कारण, स्वरूप आणि लक्षण हे आपण जर समजून घेतलं तर ते खूप सोपं आपल्याला समजण्यासाठी होईल. म्हणून या जीवाचं कार्य काय नेमकं, ज्यापासून जे होते ते त्याचे कार्य, ह्या जीवापासून काय होते त्याचं ते कार्य होते. आणि हे होण्यासाठी कारण काय, ज्यापासून जे झाले ते कारण, ह्या जीवापासून काय होणार आहे ते कारण आहे त्या कार्याला. या जीवाचं मूळ स्वरूप काय आहे, मूळचे अस्तित्व जसेच्या तसे ह्या स्वरूप म्हटलं जातं. आणि लक्षण कशाला म्हटलं जातं, त्यामधील विशेषता. म्हणजे कार्य ज्यापासून जे होतं त्याला कार्य म्हणतात, कारण ज्यापासून जे झाले त्याला कारण म्हणतात, स्वरूप ज्या मूळचे अस्तित्व आहे त्याला स्वरूप म्हणतात, आणि लक्षण काय आहे त्यामधील विशेषता काय. जीवाचं आपण आता बघणार आहोत. जीवाचं कार्य काय, संत असंत कर्म अर्ज करतो. जीवाचं कार्य योग्य अयोग्य कर्माच्या माध्यमातून जोडणे हे तो कार्य सतत करत राहतो. आपण चांगलं करतो तसं वाईट पण करत असतो, आणि जे करत असतो ते डेव्हलप होत असतं आणि त्यातूनच आपल्याला फळ मिळत असतं. हे करण्याचं कारण काय का, अनादीने हा जीव अविद्यायुक्त आहे. अनादी अविद्यायुक्त असल्यामुळं हे संत असंत सामुग्री तो निर्माण करत असतो, घेत असतो. त्याचं मूळ स्वरूप बोध्य म्हणजे ज्ञानयुक्तच आहे. बोध्य, ज्ञानाला पात्र होणारा असा हा जीवाचं स्वरूप आहे. निरानंद आहे, म्हणजे आनंदाला पात्र जरी असला तरी मुळात तो निरानंद आहे. आणि म्हणून या निरानंद जीवाला आनंद देण्यासाठी परमेश्वराने एवढा खटाटोप केलेला आहे. या जीवाचं लक्षण काय, अयुद्धयुक्त, पण तो केवळ आहे.
देवतेचं कार्य जीवाला संत असंत फळ संपादकत्व. कारण पंचप्रकार ज्ञान सुख सामर्थ्य ऐश्वर्य आणि प्रकाश ह्या पंचप्रकारामुळेच जीवाला संत असंत हे जीव देवता फळ संपादकत्व करतात. या देवतेचं स्वरूप त्रिगुणात्मक आहे, म्हणजे राजस तामस सात्विक. देवतेचे लक्षण आहे अकेवळ, म्हणजे अशुद्ध आहे. जर आपण आपल्या बरोबरीचं जर तुलना केली तर जीवाचं जे स्वरूप आहे हे केवळ सांगितलं लक्षण, आणि देवतेचं लक्षण सांगितलं अशुद्ध. म्हणजे आपण शुद्ध आहोत आणि देवता अशुद्ध आहे. परंतु आपण शुद्ध असूनही अशुद्ध का झालो तर ह्या जीवाच्या अभ्यासामध्ये आपण बघणार आहोत. आणि जेव्हा आपण केवळ होऊ मूळ स्वरूपासारखं, तेव्हा मात्र परमेश्वराची आपल्याला प्राप्ती होईल. प्रपंचाचं कार्य सृष्टीकाळी दिसे सहारी नासे. जर सृष्टी निर्माण झाली तर ती दिसते, आणि सारा असेल तर दिसत नाही, हे तिचं कार्य आहे. कारण न नासे हे कारण. प्रपंच हा चारी पदार्थातला अनादीचा पदार्थ सांगितलेला आहे, म्हणून त्याचं कारण काय तर ते कधी नासत नाही. स्वरूप अदृश्यमान जड आहे आणि लक्षण आधारभूत. ते कोणाच्या तरी आधाराशिवाय हा प्रपंच राहू शकत नाही. प्रपंचामध्ये गेलो की आपल्याला अभ्यास करू आपण का प्रपंच हा ज्यावेळेस अव्यक्त असतो तो कोणाच्या आधाराने, व्यक्त होतो तो कोणाच्या आधाराने. अव्यक्त प्रपंच हा अष्टभैरवाच्या आधाराने राहतो, व्यक्त प्रपंच हा मायेच्या आधाराने राहतो. त्या आधाराशिवाय हा प्रपंच राहू शकत नाही, त्याचं लक्षण आहे. परमेश्वराचं कार्य आहे जीवाचं उद्धरण. या जीवाचं उद्धरण करणं, दुःखातून काढणं आणि स्वतःच्या आनंदाला घेऊन जाणं हेच परमेश्वराचं कार्य, दुसरं काही नाही. त्याला कारण काय आहे का तो परमेश्वर सर्व शक्तियुक्त असल्यामुळं ह्या जीवाला परमेश्वर आनंदाला नेऊ शकतात. परमेश्वराचं स्वरूप ज्ञानमय, ज्ञानमय परमेश्वर आहे. त्याच्यापासून कोणती गोष्ट लपलेली नाही, कोणती गोष्ट न दिसणारी नाही, न समजणारी नाही, असं ज्ञानमय स्वरूप आहे. परमेश्वराचं लक्षण आहे केवळ, म्हणजे शुद्ध. म्हणजे जीवाचंही लक्षण केवळ आहे, परमेश्वराचे लक्षण केवळ आहे. हे साध्यात्य म्हणजे एक सारखे असल्यामुळं परमेश्वर या जीवाला आनंद देऊ शकतात आणि आपणही परमेश्वराचा आनंद घेऊ शकतो, कारण समानाबरोबर काही गोष्टी होत असतात. आणि म्हणून कार्य कारण स्वरूप लक्षणाच्या माध्यमातून आपण आता पुढे जाऊन अभ्यास करणार आहोत. हे तुम्ही प्रॅक्टिकल करण्याचा नक्की प्रयत्न करा. पुढे जाऊन मी तुम्हाला जे सांगतोय ते नक्की प्रयत्न करा, आणि काही अडचण आल्या तर नक्की संपर्क साधा. सत्संग करण्याचा प्रयत्न करा, सत्संग निर्माण करण्याचा प्रयत्न करा, लोकांना जोडण्याचा प्रयत्न करा, लोकांना एकत्र करून सत्संग सुरू करण्याचा प्रयत्न करा. त्याच्यासाठी दररोजची दैनंदिनी आखण्याचा प्रयत्न करा. आणि त्यामध्ये सर्वात मेन म्हणजे सातत्य जर ठेवलं तरच अध्यात्माची उन्नती होऊ शकते. म्हणून सर्वात पहिला प्रयत्न आपला काय असायला पाहिजे, सत्संग सुरू करणे. एक माणसापासून अनेक माणसापर्यंत, 2 असेल 4 असेल, आपल्या एरियामध्ये किती उपदेशी लोक राहतात त्याची लिस्ट आपण बनवा. त्यांना विनंती करा, आणि नक्कीच प्रत्येकाला ही इच्छा असते, अभिलाषा असते, ते लगेच तुम्ही अनुकरणामध्ये आणू शकता. तुम्ही हे ऐकल्यानंतर तो प्रयत्न केला आणि सत्संग सुरू झाला असं जर तुम्ही आम्हाला कळवलं तर खरंच आम्हाला खूप आनंद होईल, आणि आमच्या या कामाला बळ निर्माण होईल. या सक्षमीकरणाला आम्ही सुरुवात केलेली, त्याला कुठंतरी पालवी फुटली असं आम्ही समजू, आणि म्हणून सत्संग घेण्याचा नक्की प्रयत्न करा. आता हे करत असताना सूत्रपाठाचं दररोज पारायण करणं मी त्यावेळेस तुम्हाला सांगितलं होतं, पण हे बंधनकारक करा. दररोज पहिलं 9 प्रकरण, वेळ असेल तर आचार मालिका, विचार मालिका, त्याचं दररोजचं वाचन करण्याचा प्रयत्न करा. जेव्हा वेळ भेटेल शांततेने बसून आपण ते केलं पाहिजे. आठवड्यातून एकदा जेव्हा सुट्टी असेल तेव्हा संपूर्ण सूत्रपाठाचं वाचन जर आपण केलं, पारायण आपण जर केलं, तर यातून आपल्याला अशी एक उपलब्धी होईल की जर तुम्ही दररोजच पारायण करायला लागले, आठवड्यातून सूत्रपाठाचं जर एक पारायण करायला लागलं, तर तुम्हाला कोणालाही बोलून विनंती करून घरामध्ये कधीही पारायण करण्याची गरज पडणार नाही. पारायण म्हणजे प्रार्थना, आणि तुम्ही दररोजच करताय परमेश्वराकडे. मग आता कधीतरी कोणाला तरी बोलून पारायण करण्याची काही गरज पडणार नाही.
आणि म्हणून खर्च वाचेल, वेळ वाचेल आणि दररोज प्रार्थना तुम्ही करत असल्यामुळं नक्कीच परमेश्वर तुमचा अभिमान घेतील, हे लक्षात घ्या. दररोज सायंकाळी सर्व कुटुंबासहित लीळा चरित्रातल्या 1 ते 2 लीळा वाचन करून चर्चा करण्याचा प्रयत्न करा. त्यातून मुलांचं आणि तुमचं खूप चांगलं ट्युनिंग जमेल. आणि जनरल नॉलेजच्या माध्यमातून लीळा चरित्रामध्ये अशा कितीतरी गोष्टी आहेत का फक्त ती धार्मिकता म्हणून न बघता त्या गोष्टी सामाजिकता जर म्हणून बघितलं तर खूप काही शिकण्यासारखं आहे. तुम्ही त्यात गेल्यानंतर लक्षात येईल. दररोज सकाळी व सायंकाळी देवपूजेत केल्यानंतर तुम्ही दंडोत वाढवण्याचा प्रयत्न करा. आपण दंडोत 5च घालतो, पण दररोज एक जर दंडोत वाढवला, आज 6, उद्या 7, परवा 8 असे 25 दंडोतापर्यंत, 50 दंडोतापर्यंत तुम्ही जाऊ शकता. मी दररोज सकाळी 50 दंडोत घालतो. म्हणजे धार्मिकता पण केल्या जाते आणि व्यायाम पण, एक्सरसाइज पण त्यातून होते. आणि म्हणून दररोज दंडोत घालण्याचा प्रयत्न करा. ते वाढवा आपल्या कॅपॅसिटीनुसार. मुलांना ती सवय लावा. आपण केलं तर मुलं करतील. म्हणून दररोज 25 दंडोत तरी कमीत कमी, जास्तीत जास्त 50, त्याच्यापेक्षा 100 दंडोता. पूर्वी बाईचा जे भक्त होत्या परमेश्वराच्या 500-500, 1000-1000 दंडोत घालत होते. ही आपली परंपरा आहे. एक गाठी दंडोत घालणारे आजही कितीतरी साधक आहे मार्गामध्ये. आपण थोडासा प्रयत्न केला पाहिजे, सुरुवात केली पाहिजे. सत्संगाच्या वेळी तुम्हाला मागच्याच मी बोललो होतो, कुठलाही चहा, पाणी, नाश्ता, जेवण हे करण्याचा प्रयत्न करू नका. पहाटे उठून स्मरण करण्याचा प्रयत्न करा. घरामध्ये हा अत्यंत महत्वाचा आहे. का आपल्या घरांमध्ये वर्षभरात कितीतरी साधू संत येत असतात. आपले संबंध असतात, ओळखीचे असतात, किंवा उपदेशी आहे म्हणून पण प्रेमाने आपल्याकडे येणारे साधक भिक्षुक लोक असतात. ही तुम्हाला खूप मोठी उपलब्धती. कारण ही चालते बोलती विद्या कुठे, यांनी शास्त्राला वेळ दिलेला असतो साधू संतांना. या साधू संत आल्यानंतर आपल्याला तो अन्यराटी म्हणतो ना, साधू संत एकी घरात तोची दिवाळी दसरा, तसंच आपल्याला आनंद झाला पाहिजे. अत्यंत हर्ष उल्हासितपणे त्यांचं स्वागत करा. त्यांना बसवा. चहा पाणी दिल्यानंतर येण्याचं प्रयोजन विचारा आणि नम्रतेने 2 दंडोत त्यांना घालून 1-2 लीळा त्यांना विचारा. काही सूत्र विचारा. काही प्रश्न असतील तर त्यांना ते विचारण्याचा प्रयत्न करा. ते अत्यंत प्रेमाने तुम्हाला ते सांगतील. पण यदा कदाचित काही साधू संत असे असतात की जे संसार करून त्यागी झालेले असतात. संसार करून त्यांनी संन्यास दीक्षा घेतलेली असते. त्यांचा अभ्यास एवढा नसतो. तर त्यांनी जर तेवढं कबूल केलं की माझा एवढा अभ्यास नाही, तुम्ही जे सांगताय ते सांगू मी शकत नाही, तर त्यांची जास्त मान्यता ठेवा. कारण त्यांनी स्वतःहून ते कबूल केलेलं आहे. चुकीचं सांगण्यापेक्षा कबूल करणं अत्यंत गरजेचं आहे. परंतु तुम्ही जी क्रिया करता त्या क्रिया करण्याच्या अगोदर पहिले साधू संतांना क्रिया करायला लावा. आणि ती क्रिया म्हणजे कोणत्याही आले साधू संत का त्यांच्याकडून 2 लीळा जर ऐकल्या, 365 दिवसामध्ये 100 दिवस जर साधू संत तुमच्याकडे आले तर तुमच्या 200 लीळा संग्रही होतील. काही वचनाचा अर्थ तुम्ही विचारू शकता, काही दृष्टांताचा अर्थ विचारू शकता. हे नक्की करा. मला इतके सुंदर अनुभव आलेले. काही साधू संत माझ्याकडे आल्यानंतर त्यांना मी जेव्हा हे विचारलं दंडोत घालून, त्यांना इतका आनंद झाला का म्हणे मी नाशिकमध्ये आम्ही गेली 3 दिवसापासून फिरतोय, कोणी आम्हाला लीळा विचारलं नाही, सूत्र विचारलं नाही, फक्त का आले, कशासाठी आले, काय पाहिजे आम्हाला बी, मग आम्ही बी ज्याच्यासाठी आलो ते सांगतो, घेतो, जातो. पण तुम्ही विचारल्यामुळं आमच्याही शास्त्राची उजळणी होते ना, आम्हाला खूप आनंद झाला. तासन तास आणि मग शास्त्रावरती चर्चा करतो. ते साधू संत आजही माझ्या संपर्कात आहे. एखाद्या व्यक्तीला जर काही अडचण असेल तर ते आपण समजून घ्या. परीक्षा पाहण्याच्या उद्देशाने कोणत्याही साधू संतांना प्रश्न, लीळा, टीका विचारू नका. कारण तो आपला अधिकार नाही, ती योग्यता नाही आणि परीक्षा घेण्याची आपली पात्रता नाही. आपल्या ज्ञानात भर पडावं ही भावना, ही इच्छा, ही अभिलाषा असली पाहिजे. त्याच्या पाठीमागचा उद्देश तो असला पाहिजे. धर्मातील आचार आणि विचार तत्व सिद्धांत हे कुणा यथार्थ व्यक्तीकडून समजून घेण्याचा प्रयत्न करा. विनाकारणच आपणच आपल्या सूत्रांचे सोक्तीचे अर्थ लावून त्याचा चुकीचा अर्थ घेऊन तो पायंडा, ती परंपरा पाडण्याचा किंवा सांगण्याचा प्रयत्न करू नका. याच्यासाठी सतत तुम्ही वास्तविक वर्गाने एकमेकाच्या संपर्कात असलं पाहिजे, चर्चा केली पाहिजे, संवाद साधला पाहिजे. कितीतरी साधू संत आहे का त्यांच्याकडे आज मोबाईल आहे, त्या मोबाईलमधून तुम्ही साधू संतांबरोबर शास्त्रावरती चर्चा करू शकता. साधू संतांना खूप आवड असते शास्त्रावरती चर्चा करण्याची. परत
या गोष्टी करत असताना मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की या वैयक्तिक, सामाजिक आणि कौटुंबिक, राजकीय किंवा व्यावसायिक जीवनामध्ये नैतिकता सांभाळण्याचा प्रयत्न करा. ती नैतिकता आपल्या कुशलतेने आपण सांभाळली गेली पाहिजे. धर्मातील, अधर्मासंदर्भातील म्हणजे चुकीच्या रूढी परंपरा असेल या विषयावरती सावध राहा. अंधश्रद्धा असेल, मिश्रभक्ती असेल, कर्मकांड असेल, हे कोणी करायला लावत असेल किंवा आपल्या मनात येत असेल तर कोणाकडून तरी ते समजून घ्या. कुठं काही असं चाललं असेल तर त्यांना समजून सांगा. ते बंद करण्याचा प्रयत्न करा. हा आपला धर्म आहे, हा आपल्या धर्मासाठी काहीतरी देणं आहे आणि धर्मासाठी आपलं जिवंतपणाचं लक्षण आहे. आणि म्हणून या विषयावरती अत्यंत सावधपणे आजूबाजूला आपण बघितलं पाहिजे. आपलं कर्तव्य म्हणून आपण ते बघितलं पाहिजे. परमेश्वराच्या समर्थवादावरती निश्चिम निष्ठा भाव ठेवा. जेव्हा समर्थवादावरती निश्चिम निष्ठा तुमची येईल, परमेश्वर सर्वशक्तिमान आहे, चैतन्यापर केलेला परमेश्वर, आनंद ब्रह्मांडांचा नायक तो परमेश्वर सर्व काही देऊ शकतो, ही निष्ठा जर तुमच्यामध्ये आली तर कोणत्याही कर्मकांड, विधी, विकल्पजनित क्रिया, हे शांती झालं, नागबोळी झालं, ज्योतिष, वास्तुशास्त्र, याचा तुम्ही कधीही आधार घेणार नाही आणि तुम्हाला ती गरज पण पडणार नाही. कारण परमेश्वर समर्थ आहे आणि तो समर्थ परमेश्वर आपल्याला सर्व काही देऊ शकतो. ही एकदा निष्ठा तुमच्यात निर्माण झाली तर तुम्ही पर्याय कोणालाही घेणार नाही, पर्याय म्हणून कोणाकडे बघणार नाही, पर्याय म्हणून कोणाला हात पण लावणार नाही, आधार पण त्या पर्यायाचा शोधणार नाही तुम्ही. या असं कोणी करत असेल तर नक्की आम्हाला कळवा. आपण संघटितपणे त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करू आणि बंद करण्याचा प्रयत्न करू. अंधश्रद्धा निर्मूलनाचे कायदे आज निर्माण झालेले आणि ते कायदे निर्माण झाल्यानंतर त्या कायद्याच्या आधारे आपण यांच्यावरती कारवाई करू शकतो. फक्त ते आपलं धर्माचं तत्व सिद्धांत नाहीये म्हणून. पहिले प्रेमाने सांगणं, त्या प्रेमातून त्यांनी बंद केलं तर त्यांचं खूप मोठं स्वागत आपल्याला करू शकतो. नाही केलं तर धर्माचा चुकीचा अर्थ लोकांपर्यंत ते नेताय आणि धर्म आपला आहे, परमेश्वराचा आहे, तो चुकीचा अर्थ थांबवण्याचं काम आपलं आहे, कर्तव्य आहे. आणि म्हणून या दृष्टीतून आपण बघितलं पाहिजे. म्हणून कोणी जर करत असेल तर ही करू नका, आणि जर करण्याचा प्रयत्न करत असेल तर ते चुकीचं आहे आणि थांबवण्याचा तो प्रयत्न करू शकतो, हे लक्षात घ्या. घरात अडचणी, दुःख येतात कारण आपण ते मिळवलेले असतात. संसार हा अस्थिर आहे, तो स्थिरतेकडे नेण्याचा प्रयत्न करतो, तो स्थिर कधीच होत नाही. आणि म्हणून अडचणी, संकट, आपल्या अभिलाषा, आपल्या मर्यादा आपण वाढवून घेतलेल्या आहेत. समाधान प्रवृत्ती आपली नसल्यामुळं आपण कोण आहोत, काय आहोत, परमेश्वराने आपल्याला का दिलंय, कशासाठी दिलंय याची जाणीव नसल्यामुळं आपल्या मनामध्ये या अडचणी निर्माण होतात. त्याच्यासाठी कोणत्याही प्रकारच्या गोष्टीचा आधार घेण्याची गरज नाही. त्याच्यासाठी एकीचं करा, हे मागच्या वेळेस मी बोललो होतो. नाहीतरी आपल्याकडे अनेक पर्याय या गोष्टीची निर्माण झालेले आहे, ते आपण करू शकता. घराची वास्तुशांती करायची. आता घराची वास्तुशांती करणं म्हणजे घर हे प्रपंच आणि प्रपंच जड सांगितलं, त्याची काय शांती करणार. परंतु आपला भाव असा असला पाहिजे का ते घर घेताना, बनवताना अनेक क्रियेतून हिंसा झालेली असते आणि त्या हिंसेचं प्रायश्चित्त म्हणून, प्रसव म्हणून परमेश्वराकडे प्रार्थना करून धार्मिकता करायचा उद्देश आपण जर ठेवला तर साधू संतांना बोलून आपण काही धार्मिक कार्य करू शकता, अन्नदान करू शकता. अन्य लोक किंवा उपदेशी लोक यांच्याशी धर्मावरती विसंवाद न करता संवाद करण्याचा प्रयत्न करा. अनेक वेळा मला असे अनुभव आले, अनेक लोक मला सांगतात की आम्ही त्यांना धर्म सांगायला गेलो आणि त्यांच्या नामचे वाद झाले. वाद होण्याचं काहीच कारण नाही. आपण त्या पद्धतीनं मांडणी करत नाही, माझंच खरं असं समजून जेव्हा त्याच्यावर लादण्याचा प्रयत्न करतो तेव्हा वाद होणारच. उपदेशी लोकांमध्ये वाद होण्याची कारण काय, की हे तत्व मला असं समजलं, तू तसा म्हणतो, हे लीळाचरित्र, ती लीळाचरित्र. लीळाचरित्र हे परमेश्वराचं आहे, कोणा व्यक्तीचं किंवा कोणत्या जीवाचं लीळाचरित्र असू शकत नाही. लीळा ह्या शब्दाचा अर्थच परमेश्वर आणि म्हणून त्याचं चरित्र म्हणजे लीळाचरित्र. त्याच्यावरती वाद घालण्याचं असण्याचं काही कारण नाही. संवाद करा परंतु वाद घालू नका. श्रीमद भगवद्गीता सारखे जे सर्वात मोठं महान ग्रंथ आहे तो कोणालाही प्रेझेंट म्हणून देण्याचा प्रयत्न करा. आपण जात असतो, आपण बुफे घ्यायचा म्हटलं तरी 200 रुपयाचा येतो. तो 200 रुपयाचा बुफे तो घेतो आणि अर्ध्या तासानंतर फेकून देतो. उपयोग काय.
त्याला आपण भगवद्गीता जर प्रेझेंट दिली तर त्याच्या कायमस्वरूपी ती स्मरणात राहील. काही आपल्या तत्वज्ञानाचे काही असे पुस्तक आहे, मी आता एक पुस्तक लिहिले साध्य साधना, नवीन उपदेशी किंवा अन्य माणूस का जो धार्मिक आहे त्याला समोर ठेवून मी त्याची मांडणी केलेली आहे. असे पुस्तक घेऊन तुम्ही कोणालाही प्रेझेंट देऊ शकता का जो अन्य असू शकतो, उपदेशी असू शकतो. पुस्तक प्रेझेंट देण्याची सवय लावा, कारण त्यातून जे भेटतं त्या कशातूनही भेटत नाही. आपल्या घरी आता वाढदिवस असतात, ते सकाळी साजरे करण्याचा प्रयत्न करा. साधू संत बोलवा, ज्याचा वाढदिवस आहे त्याच्या देवाच्या समोर त्याला काही उपहार वगैरे करायला लावा आणि साधू संतांकडून त्याला आशीर्वाद घ्या. त्या दिवशी त्याच्याकडून काही धार्मिकता करून घ्या. त्या दिवशी त्याला कुठंतरी स्थानावर घेऊन जा, देवाला विडावसर करा, प्रार्थना करा त्याच्या दीर्घ आयुष्यासाठी, त्याच्या धर्मसेवेसाठी, त्याच्या धर्म परिपक्वतेसाठी. वाढदिवस लोक संध्याकाळी करतात, केक आणतात, त्याच्यावरती काय मेणबत्त्या लावतात, त्या विजावतात. ही पाश्चात्य संस्कृती आहे, आपली ती परंपरा नाही. तुम्ही केक आणू शकता, ते केक अन्य म्हणून परमेश्वराला उपहार दाखवू शकता त्याचाच. परंतु ह्या परंपरा आपण आपल्या धर्मामध्ये कोणत्या आणायच्या आणि कोणत्या थांबवायच्या याचा आपण नक्की विचार तत्वसिद्धांताच्या माध्यमातून केला पाहिजे. वर्षातून एकदा तुम्ही प्रायश्चित्त करण्याचा प्रयत्न करा. कोणते साधू संत ज्यांच्यावर आपली निष्ठा आहे, भाव आहे किंवा आपल्या संपर्कात आहे त्यांना बोलवा आणि सामूहिक प्रायश्चित्त करा. की मग आपण विकाराच्या माध्यमातून, विकल्पाच्या माध्यमातून, हिंसेच्या माध्यमातून, कळत कळत न कळत काळदोषाच्या माध्यमातून अनेक दोष आपण जोडत असतो. कोणाचं मन दुखवलेलं असतं, कोणाला काहीतरी वाईट बोललेलं असतं, कोणाकडून तरी व्यवहाराच्या माध्यमातून आपल्यामध्ये मनामध्ये कटुता निर्माण झाली असते. खरं म्हणजे ज्याच्याविषयी आपल्या कटुता आहे ना त्यालाच बोलवा, ज्याच्याविषयी आपली कट्टी त्यालाच बोलवा, ज्याच्याविषयी मनात गैरसमज आहे त्याला बोलवा आणि त्याच्या समोर प्रायश्चित्त करा. आपण सॉरी म्हटलं तरी मनातलं निघून जातं. परमेश्वरांनी सर्वात मोठी उपलब्धी प्रायश्चित्ताची दिलेली आहे. जर यदा कदाचित परमेश्वरांनी प्रायश्चित्ताचा हा विधी आपल्याला जर सांगितलेला नसता तर अनंत जन्मात आपण जसं नरकात गेलो तसं आत्ताही गेलो असतो. परंतु प्रायश्चित्त ही उपलब्धी आपल्याला परमेश्वरांनी दिलेली असल्यामुळं ज्याचं प्रायश्चित्त होतं त्याचंच ते प्रायश्चित्त परमेश्वरांनी स्वीकारत, त्याचं अनुसरण परमेश्वर स्वीकारतात. जर काही कळत न कळत आपल्याकडून काही प्रमाद घडला तर ते प्रायश्चित्त त्याच्यावरती औषध आहे. ते प्रायश्चित्त करून जर त्यांनी आचार डबल केला तर परमेश्वर त्याला सुख फळाला पाठवतात. हे प्रायश्चित्ताचं अत्यंत अनन्य साधारण महत्व आपल्या जीवनामध्ये आहे. म्हणून मी तुम्हाला विनंती करेल की आजपर्यंत तुम्ही कधी प्रायश्चित्त करेल नसेल तर पहिलं काम करा प्रायश्चित्त करून घेण्याचं. आणि दरवर्षी आम्ही 1 जानेवारीला प्रायश्चित्त करत असतो. लोक 1 जानेवारीला नवीन वर्षाच्या काही पार्ट्या करतात, आपण प्रायश्चित्त करायचं का? मागील वर्षामध्ये आमच्याकडून कळत न कळत ज्या बी गोष्टी घडल्या त्याविषयी परमेश्वरा मी माफी मागतोय, इथून पुढे त्या गोष्टी मी करणार नाही हा शब्द देतोय. आणि म्हणून 1 जानेवारीला आम्ही प्रायश्चित्ताचा कार्यक्रम घेत असतो नाशिकमध्ये. तुम्ही तो उपक्रम कधीही राबवू शकता आणि म्हणून प्रायश्चित्त करून घेणं वर्षातून एकदा हे अत्यंत महत्वाचं आहे. घरांमध्ये अन्य देवतेच्या मूर्त्या, फोटो, कुलदैवते अशी मिश्र भक्ती न करता अनन्य भक्तीच करा. ती जर असेल तर त्याच्यावरती कपडा टाका, 3 दिवस कोणती पूजा अर्चना न करता त्यानंतर त्या गंगेत टाकून द्या. मग ते फोटो असेल ती मानसिकता आहे म्हणून अर्थात त्याच्यामध्ये काहीच नाहीये. आजपर्यंत मी सत्संग घेत असताना ज्या ज्या घरांमध्ये सत्संग घेतले आणि ते लोक जर अनुकूल झाले, बोधाला पात्र झाले, परमेश्वराच्या कृपेला पात्र झाले आणि त्यांनी उपदेश घेतला तर त्यांच्या घरांमध्ये अगोदर मूर्त्या, फोटो वगैरे आहेत. तर ते मी कितीतरी वेळा मी आणलेले उचलून मी नदीत टाकून दिलेले. असे ट्रकभर देवी देवतांचे जे मूर्त्या असतात, फोटो असतात, कारण त्याच्यामध्ये काही नाही, ती मानसिकता असते फक्त. ते मूर्ती आहे का त्याच्यामध्ये शक्ती असते असं काही नसतं. आव्हान करून वेद उच्चारून ब्राह्मणाला साक्षी ठेवून काही जर गोष्टी केलेल्या असतील तरच तिथं पाला पाणी जर टाकलं तर त्याच्यामध्ये ती शक्ती येते. मात्र या घरांमध्ये कधीतरी ते पूजा करणार, कधीतरी त्याला काही अर्थ नसतो. आणलेले असतात फोटो, ठेवलेले असतात, मूर्त्या आणलेल्या असतात कुठेतरी यात्रातून आणि त्या ठेवलेल्या असतात. त्याच्यामुळं त्या गोष्टी आपल्या घरामध्ये इतर देवतेचे फोटो सुद्धा ठेवू नका. कोणी प्रेझेंट दिले असेल तर ते कोणाला तरी तुम्ही प्रेझेंट देऊन टाका, नाही तर गंगेत टाकून द्या.
महिलांनी मासिक धर्माचे नियम पाळण्याची अजिबात गरज नाही, त्याची स्पष्ट परमेश्वराने लीळा सांगितलेली आहे. की जसं तुम्हाला शेंबूड येतो, कानातून घाण येते, डोळ्यातून पाणी येतं, तशा पद्धतीने शारीरिक परिक्रमा यांच्या शरीराच्या शुद्धीकरणाच्या अनुषंगाने निसर्गाने दिलेली ती स्त्रीला देणगी असते आणि म्हणून ते येतं. त्याच्यावर त्यावेळेस तुम्ही देवपूजा न करणं, जेवण न करणं किंवा स्मरण न करणं असं काही करण्याची गरज नाही, ती पाळण्याचीच गरज नाही. आणि म्हणून सायंटिफिकली सुद्धा या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. आठवड्यातून एकदा कुटुंबासहित स्थानवंदन करा. ज्या स्थानावर जायचंय त्याची पहिली लीळा आपल्याला माहिती असली पाहिजे. नुसतं डोकं टेकून येऊ नका. नुसतं डोकं जर टेकून आले तर परमेश्वर ते स्वीकारणार नाही तुमचं स्मरण, तुमचं दंडोत. कारण ती मायाप्रधान असल्यामुळे ती माया देवतेपर्यंत पोहोचते. म्हणून परमेश्वराच्या पवित्र सेवाचा बंदास दंडोत, तिथली लीळा आठवून जर आपण ते वंदन केलं तर परमेश्वरापर्यंत पोहोचतो. म्हणून आठवड्यातून एकदा एक स्थान करायचं, हा नियम लावायचा. आपल्या आजूबाजूच्या जवळजवळचे तरी स्थान आपण केले पाहिजे आणि तिथली लीळा आपल्याला माहिती पाहिजे. ती लीळा आठवण करून आपण स्मरण केलं पाहिजे. कोणत्याही प्रकारची उपवास, व्रतवैकल्य असं कोणत्याही प्रकारची गोष्ट करायची गरज नाही. हे करत असताना वर्षामध्ये अनेक सण असे येतात. नागपंचमी असते, वटसावित्री सारखे प्रकार असतात. ते करण्याची अजिबात गरज नाही. कारण ते नरक येणे त्यांचं पूजन पाजन करण्याची आवश्यकता नाही. आपल्याला आता माहिती झालेली आहे म्हणून त्याचं करू नका. लोकांसाठीही करू नका आणि आपल्या मनातली भावना आहे म्हणून सुद्धा करू नका. कोणी विचारलं तर स्पष्ट सांगा की आम्ही ते करत नाही, आम्ही फक्त परमेश्वराची भक्ती करतो. त्या दिवशी तुमची करायची इच्छाच असेल तर त्या दिवशी देवाला स्नान घाला मस्तपैकी, विशेषाला गोडधोड करा, देवाला उपवार करा आणि मग घरामध्ये आनंदी वातावरण कसं राहील त्याचा प्रयत्न करा. म्हणजे तो सण साजरा केल्यासारखं. आपल्याला काही व्यसन जर असेल, असतं व्यसन मनुष्याला, तंबाखूचं असतं, सिगारेटचं असतं, खूप जास्त बोलण्याचं सुद्धा व्यसन असतं. त्याच्यावरती ताबा मिळवण्याचा प्रयत्न करा, ते कमी करण्याचा प्रयत्न करा. कोणतंही व्यसन असेल, हा व्यसन आपल्याला एकच असायला पाहिजे, स्मरणाचं, परमेश्वर प्राप्तीचं. परमेश्वर म्हणतात कोणाला कशाचं व्यसन, कोणाला कशाचं व्यसन, मला फक्त जीव उद्धरण्याचं व्यसन. आणि म्हणून ह्या जीव उद्धरण्याच्या व्यसनीय परमेश्वराने आपल्याला हे जे तत्वज्ञान सांगितलेलं आहे, आपल्यासारखे भाग्यवान आपणच आहोत. त्याचं व्यसन पूर्ण करण्यासाठी आपल्याला ह्या व्यसनांचा त्याग करावा लागेल. तेव्हा त्या परमेश्वराचं व्यसन पूर्ण होऊन आपण त्या परमेश्वर प्राप्तीला जाऊ शकतो. आणि म्हणून आपण या गोष्टी पाळल्या तर अधिक उत्तम होईल. सत्संगाच्या वेळी, कार्यक्रमाच्या वेळी मोबाईल बंद ठेवा. मार्गामध्ये गेल्यानंतर स्वतःचं काम स्वतः करा. साधू संतांकडून कोणत्या प्रकारची सेवा करून घेऊ नका. ती पवित्रता, ती अंतर, ते जबाबदारीने जर आपण राखलं तर नक्कीच त्याचा फायदा होईल. खरं म्हणजे आजचा सत्संग तुमच्याशी संवाद साधण्याचा जो प्रयत्न मी केला, ह्या विषयावरती आता परत विषय होणार नाही, याचं चिंतन करून ते आपल्या कृतीत आणण्याचा प्रयत्न करा. पुढच्या सत्संगामध्ये आपण मुख्य विषयाला हात घालणार आहोत आणि त्यावेळेस आपल्याला कळेल की आपण कोण आहोत. आपल्या या जीवामध्ये इतके गोष्टी परमेश्वरांनी सांगितल्या, त्या खरंच आहे का, आपल्याला सुद्धा आश्चर्य वाटेल. कारण ह्या परमेश्वराने या जीवाला जीव पहिले सांगितला आणि ह्या जीवाने जेव्हा जीव समजून घेतला आणि घेतील त्याच वेळेस परमेश्वर प्राप्ती होईल. आणि म्हणून आपल्याला जीव अभ्यासायचा आहे. आणि हा जीव अभ्यासण्याच्या अगोदर आपण जे आजपर्यंत जे सत्संग केलेले, ते जे मी सांगितलेले, विनंती केलेली, ते नक्की करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला नक्कीच फायदा होईल. काही प्रश्न असतील तर नक्की ते पाठवण्याचा प्रयत्न करा. दंडोत प्रणाम. दंडोत प्रणाम.